गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च। श्रीरूपं साग्रजातं सगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। हरे कृष्णा। आजच्या आपल्या शनिवारच्या साप्ताहिक सत्संग कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मी आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्याकडून आजची जी विशेष स्तुती आहे नरसिंह स्तुती, जे आपल्या आजच्या विषयाचं शीर्षक आहे, योग्य शब्दामध्ये आणि त्यातून आपल्या सगळ्यांना मला वैयक्तिक तरी कमीत कमी थोडासाही फायदा होईल या दृष्टीनं मी आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्याकडून मला आशीर्वाद द्या, जे मुळे व्यवस्थित तो विषय मांडू शकेल। तर आजचं शीर्षक काय? नरसिंहदेवांची स्तुती। आपल्या मंदिरामध्ये आपण दररोज सकाळी 5 वाजता इथे मंगल आरती होते। मंगल आरतीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण भगवंताची गुरु महाराजांचं प्रभुपादांचं गुणगान करतो, संसार दावन ही आरती होते। त्याच्यानंतर 2 नंबरला असते नरसिंह भगवंतांची आरती आणि त्यानंतर मग तुलसी पूजा होते, तुलसी आरती होते, नंतर शिक्षाष्टकमचा प्रयास होतात, नंतर जप झाल्यानंतर जेव्हा मग दर्शन परत उघडतं आणि मग इथे दर्शनार्थी झाल्यानंतर पुन्हा गुरुपूजा असते, प्रभुपादांची आपण पूजा करतो। तर हा क्रम आपल्याला प्रभुपादांनी दिलेला आहे। तर याच्यामध्ये ही जी नरसिंह आरतीची सुरुवात सगळ्यात अगोदर नव्हती, म्हणजे सुरुवातीला फक्त संसार दावानल ही जी काही वंदे गुरु श्री चरणारविंदम ही प्रार्थना होती। मग या नरसिंह आरतीची सुरुवात कशी आणि कुठे झाली तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं आज चर्चा करणार आहे। त्यानिमित्तानं नरसिंहदेवांची स्तुती आपण पाहण्याचा प्रयत्न करू। कशा प्रकारे हे नरसिंहदेव भगवान भक्तांसाठी विविध काळामध्ये कुठे कुठे आणि कशा पद्धतीने अवतरित झाले आणि त्यांनी भक्तांचं संरक्षण कसं केलं। नरसिंह भगवंत हे कोण आहेत? प्रामुख्यानं भक्तांचं रक्षण करणारे आहे। तर त्यांचा जे अवतार झालेला आहे तर तो कुणासाठी झाला? खास करून प्रल्हादांसाठी। प्रल्हादाला
प्रल्हाद महाराजांना आनंद देण्यासाठी, जे एक महाजन आहेत, महाजनांपैकी एक आहे. तर याची सुरुवात कशी झाली हे खास आपण सुरुवातीला बघू, नंतर आपण नरसिंग आरती पण गाऊ. आणि त्या नरसिंग आरतीचा जो अर्थ आहे, तर खऱ्या अर्थानं आपण कशा प्रकारे जेव्हा ते आपण गायन करतो, तर कुठल्या अर्थाने आणि कुठल्या चेतनेनं आपण या आरतीकडे पाहिलं पाहिजे, किंवा त्याच्या प्रत्येक ओळीचा जो अर्थ आहे तो कशा पद्धतीने आपल्यासाठी महत्वाचा आहे ते आपण याच्यामध्ये पाहू. तर एकदा सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा श्रील प्रभुपाद नुकतेच अमेरिकेमध्ये गेलेले होते आणि तिथला प्रचार सुरू केला होता त्यांच्या गुरु महाराजांच्या आज्ञेनुसार, तर तिथे ते इस्कॉनच्या लॉस एंजेलिस या मंदिरामध्ये होते. सर्व भक्त, त्यांची तब्येत खराब होती, त्याच्यामुळे सगळे भक्त हे सॅन फ्रान्सिस्कोला, जिथे रथयात्रेचं आयोजन होतं, तिथे गेले होते. आणि थोडे काही भक्त मंदिरामध्ये याच्यामध्ये लॉस एंजेलिसच्या होते. आणि काही तिथल्या लोकांना, स्थानिक लोकांना हा सगळा प्रकार, मंदिर, भक्त तिथे जात आहेत, त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत, ते रुचलं नाही. अचानक त्या लॉस एंजेलिसच्या मंदिरामध्ये काही भक्तांनी काय केलं, बॉम्ब टाकला आणि त्याचा प्रचंड मोठा आवाज झाला, सगळीकडे धूर झाला, भक्त घाबरले, इकडे तिकडे पळायला लागले. आणि मग प्रभुपादांनी जे काही थोडे भक्त तिथे होते त्यांना सगळ्यांना गोळा केलं आणि त्यांना सांगितलं की हे होणार आहे. जेव्हा आपली प्रगती होते एखाद्या संस्थेची, एखाद्या व्यक्तीची, थोडं पुढे जायला लागला की बाकीच्यांच्या पोटात नक्की दुखायला, ईर्षा, द्वेष या सगळ्या गोष्टी पुढे येतात. आणि मग त्या भक्तांना गोळा करून प्रभुपाद म्हणतात की आपल्याला का आता नवीन विशेष भगवंतांचं आपल्या मंदिरामध्ये आगमन करावं लागेल. पण लोकांना ते काही कळलं नाही, विशेष नेमकं काय, कुठल्या रूपात. आतापर्यंत त्यांना माहित होतं, जगन्नाथ माहित होते, कारण त्यांची स्थापना त्यांनी केली होती न्यू जगन्नाथपुरीमध्ये. राधाकृष्ण माहित होते, पण हे काय नेमकं म्हणतायत प्रभुपाद त्यांना काही कळलं नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की भगवंतांचं एक विशेष रूप आहे आणि श्री नरसिंह भगवान हे भक्तांची रक्षा करतात. जेव्हा जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये संकट येतात तेव्हा नरसिंह भगवंत त्यांना नक्की या संकटामधून वाचवतात. तर आपण काय करू, आजपासून प्रत्येक मंदिरामध्ये, जिथे जिथे मंदिरं स्थापन झाली आहेत त्या प्रत्येक मंदिरामध्ये आपण नरसिंह भगवंतांची स्थापना करू. तर मग त्यांनी सांगितलं की जर हे भगवंत आपण स्थापन केले तर नरसिंह भगवंत आपल्याला अशा येणाऱ्या इथून पुढे हे प्रसंग वाढत जाणार आहेत, तर यामधून आपलं ते रक्षण करतील. मग प्रभुपादांनी पहिल्यांदा त्या मंदिरामध्ये सॅन फ्रान्सिस्को मध्ये नरसिंह गायत्री गायली. नरसिंह भगवंताचा फोटो ऑल्टरवर ठेवला आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये नरसिंह देवांचे हे रूप समजून घेणं तिथल्या नवीन भक्तांना जरा कठीण गेलं. कारण नरसिंहदेव कसे आहेत, फोटो जरी होता पण फोटो कसा आहे, कारण नरसिंह भगवंत मांडीवर त्यांनी हिरण्यकशिपूला घेतलेला आहे आणि नखांनी त्यांचं ते पोट फाडतायत, सगळे आतडी बाहेर काढतायत, सगळं रक्त दिसतंय. हे म्हणतात, भक्त म्हणतात हे असे कसले भगवंत आहेत. त्यांना ते पाहिल्यानंतर त्यांची भीती वाटायला लागली. मग काय करायचे, ते आरती वगैरे झाली, प्रभुपाद गेले की पटकन घुसलायचे ते फोटो आणि मागे लपून ठेवायचे. प्रभुपादांनी बघितलं, अरे एकदा दोनदा झालं मला मी फोटो ठेवतोय आणि गायब कुठे होतोय. त्यांनी विचारलं की हा ठेवलेला फोटो नेमका जातो कुठे, मी पुन्हा पुन्हा ठेवतोय आणि तुम्ही कोण काढताय नेमकं त्याला. तर भक्त म्हणतात की आम्ही उचलून घेत नाही त्यांना, पण तिथेच फक्त मागे ठेवतो. तर प्रभुपाद विचारतात लपून का ठेवता, समोर का नाही ठेवत. तर भक्त म्हणतात अहो नवीन लोक जर आले आणि त्यांनी हे पाहिलं तर घाबरून जातील, कोणी मंदिरात पण यायचं नाही. तर ते म्हणतात की नाही, आपल्याला काही घाबरण्याचं कारण नाही, भगवंत आपल्यावर प्रेम करतात. भीती कोणाला वाटायला पाहिजे, जे पाप करतात, जे काहीतरी चुकीचं करतात त्यांना भीती वाटेल. आपण तर काही पाप करत नाही. मग भक्त घाबरत नाहीत, कारण ते उदाहरण देतात, म्हणतात की बघा सिंहाला त्याचा बछडा घाबरतो का. सिंह आहे, त्याच्याजवळ त्याचा जो छोटा बछडा आहे तो त्याला कधी घाबरत नाही, कारण त्या सिंहाचं त्याच्यावर प्रेम असतं का. आणि आपण घाबरतो कारण आपल्याला त्याची भीती वाटते. पण सिंह जो आहे तो सिंह कोण आहे, त्या एका पित्याप्रमाणे आहे आणि
तो जो छावा आहे त्यांचा मुलगा आहे, तसं आपण भगवंत हे सिंह आहेत आणि आपण त्याचे कोण आहेत, छावे आहोत. आणि म्हणून आपल्याला घाबरायचं काही कारण नाही. आणि मग अशा प्रकारे त्यांनी हे समजून सांगितलं की आपण बिलकुल घाबरायचं नाही. आपण काय करायचं, त्यांची पूजा करणं आणि त्यांचं स्मरण करणं हे जर आपण केलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारे काही घाबरायची गरज नाही, कारण नाही. त्याच काळामध्ये एकदा प्रभुपाद सुरुवातीलाच बघा त्यांना जबरदस्त अशा प्रकारचा एक स्ट्रोक आला होता आणि त्याच्यामध्ये प्रभुपाद आजारी होते. आणि मग त्यावेळेस सुद्धा प्रभुपादांनी त्यांच्या शिष्यांना सांगितलं की काय करा, तुम्ही नरसिंह भगवंतांना प्रार्थना करा आणि त्यांना सांगा की आमच्या गुरु महाराजांचं जे कार्य आहे या जगामध्ये, या भौतिक जगामध्ये, ते कार्य अजून पूर्ण झालेलं नाहीये. त्यांना प्रार्थना करा, सांगा की प्रभुपादांना लवकर बरे करा आणि त्यांना प्रार्थना करा लवकरात लवकर ते ठीक होतील आणि परत दवाखान्यातून येतील आणि त्यांचं जे काही उर्वरित कार्य आहे या जगामध्ये, या पाश्चात्य देशामध्ये भक्ती देणं, सगळ्यांना याचा प्रचार करणं, अशा प्रकारे त्यांना विनंती करतात आणि भक्तही सगळे प्रार्थना करतात. आणि त्यावेळेस प्रभुपाद त्या संपूर्ण आजारामधून बरे होतात आणि परत त्यांच्या सेवेला सुरुवात करतात. तर त्याच वेळेस त्यांनी दुसरा एक मंत्र त्यांना सांगितलेला असतो की ज्याचा उल्लेख पहिल्यांदा श्री चैतन्य महाप्रभू सिंहाचलम, जे आता आंध्र प्रदेशमध्ये आहे, तिथे जेव्हा ते आले होते दक्षिण भारताच्या यात्रेमध्ये, तर त्यावेळेस पहिल्यांदा तो मंत्र त्यांनी गायला होता. जो मंत्र भगवंतांनी कुणाला दिलेला आहे, सगळ्या देवतांना दिलेला आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, खास करून ब्रह्माजींना दिलेला आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटेल, असुरांपासून काही संकट निर्माण होईल, तर त्यावेळेस तुम्ही हा मंत्र म्हणायचा. तो मंत्र कुठला आहे? आपण सुद्धा जेव्हा संकटाला असतो त्यावेळेस नरसिंह भगवंतांची प्रार्थना करतो. काय म्हणतो आपण? उग्रम वीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम नृसिंहम भीषणम भद्रम मृत्युर्नमाम्यहम. याचं पहिल्यांदा उच्चारण हे चैतन्य महाप्रभूंनी सिंहाचलम या ठिकाणी केलं होतं. आणि मग तेव्हापासून भक्तांना सुद्धा त्यांनी सांगितलं तिथे अमेरिकेमध्ये की जेव्हा तुम्हाला भीती वाटेल तर त्यावेळेस तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. तर अशा प्रकारे तेव्हापासून मंदिरामध्ये सकाळी सुद्धा आणि संध्याकाळी सुद्धा ही नरसिंह आरती गायनाचा कार्यक्रम प्रभुपादांच्या सूचनेनुसार सुरू झाला. त्याच्या अगोदर नरसिंह आरती गायली जात नव्हती. तर हा नरसिंह देवाचा जो विशेष अवतार आहे हा कधी झाला नेमकं? जर आपण कालगणना पाहिली भगवंतांची किंवा ब्रह्मदेवांनी जे काही आपल्याला कालगणना दिलेली आहे, तर यामध्ये जर आपण पाहिलं तर हा अवतार 6व्या मन्वंतरामध्ये, जी 6वे मन्वंतर आहे त्याची जी युगसंधी आहे, युगसंध्येमध्ये हा अवतार होऊन गेला. तर सगळे जर आपण मन्वंतर पाहिले तर 14 मन्वंतर आहे. आणि आता सध्या कुठलं मन्वंतर चालू आहे? 7वं मन्वंतर चालू आहे. म्हणजे याच्या अगोदरचं जे मन्वंतर आहे त्याच्यामधली 6व्या मन्वंतरातली जी युगसंधी आहे त्या युगसंध्येमध्ये भगवंत नरसिंह भगवंत येऊन गेले, त्यांचा अवतार झालेला आहे. नक्की याच्या समुद्र मंथन लीला जी आहे घडली आहे त्याच्या अगोदर ही लीला घडलेली आहे. तर आपण कधी असा विचार करू शकतो की नरसिंह भगवंत तेव्हा आले आणि आता रिटायर झाले, आता कसे येणार आहेत? तर असं होत नाही की ते एकदा आले आणि परत येत नाही. तर ह्या लीला वारंवार, कारण ह्या सगळ्या लीला कशा सायक्लिक आहेत, जसं युग सायक्लिक आहे. जसं पहिल्यांदा येतं ते सत्ययुग, नंतर त्रेतायुग, नंतर द्वापार आणि नंतर कलियुग, तसं या लीला सुद्धा अनेक अशा प्रकारच्या मन्वंतरामध्ये परत परत होत असतात. आपल्याला कदाचित असं वाटेल की आता ते तेव्हा होऊन गेलं, पुढं कधी घडणार आहे आणि पुण्यासाठी कधी येणार आहेत, आपल्याला शंका येऊ शकते. तर नरसिंह देवांचे एक विशेष भक्त होते. पुराणांमध्ये एक कथा आहे, विश्वक्सेन नावाचा एक भक्त होता जो नरसिंह देवांची सारखे पूजा करणार, त्यांचं स्मरण करणार. तर हे मोठे भक्त एकदा आपल्या गावावरून दुसऱ्या गावाला जात होते आणि जाताना बघा पूर्वीच्या काळी काय व्हायचं, प्रवासाची साधनं नव्हती, रस्ते नव्हते, तर पायी प्रवास करावा लागायचा. आणि पायी प्रवास करताना लोकांच्या घरी थांबावं लागायचं. जसं चावडी असायची पूर्वी, त्याच्यामध्ये लोक मुक्काम करायचे आणि त्यामध्ये मग जे प्रमुख असतील तर ते सांगायचे कोण कोणाच्या घरी जा. जास्त लोक असतील तर विभागून द्यायचे किंवा कमी असतील तर मग स्वतःच्या घरी ते घेऊन जायचे. तर हे विश्वक्सेन त्या गावाचा जो मुखी आहे त्यांच्या घरी जातात आणि तिथं त्यांना घरात राहायला ते जागा देतात. पण ते जे मुखिया जे असतात तर त्यांचं वय झालेलं असतं आणि ते शंकराचे भक्त असतात.
तर शंकराचे भक्त झाले आहेत आणि त्यांना वयामुळं त्यांच्या जास्त याच्यामुळे त्यांची सेवा करता येत नाही. त्यांच्या घरामध्ये शिवलिंग असतं आणि ते म्हणतात, तो मी तुला राहायला आश्रय दिलाय, तू पण माझी थोडीफार सेवा केली पाहिजेस, सांगा ना काय सेवा करू तुमची. ते विचारतात. विश्वक्षेम म्हणतात, सांगा, मी कुठलीही सेवा करायला तयार आहे. ते म्हणतात की बघा, मी सगळी पूजा सामग्री देतो, पण मी शिवजींची किंवा शिवलिंगाची पूजा करू शकत नाही. तू मात्र काय करायचंस, मी तुला सामग्री देतो, तू त्यांची पूजा कर. पण यांना प्रश्न पडतो की मी कधी आयुष्यात शिवलिंगाची किंवा शिवजींची पूजा केली नाही, मी कशी त्यांची पूजा करणार. पण ते म्हणतात की तुला करावं लागेल. सगळी सामुग्री देतात आणि शेजारच्या रूम मध्ये त्यांना बसवतात आणि हे बाजूला आजारी असल्यामुळे तिथे बसतात. पण जेव्हा त्यांनी सुरुवात केली, त्यांच्या तोंडातून जो मंत्र आहे शिवजींचा, ओम नमः शिवाय, हा मंत्रच बाहेर पडत नाही. जेव्हा पूजा करायला जातात तेव्हा त्यांच्या तोंडून काय शब्द येतात, ओम नमो नरसिंहाय, ओम नमो नरसिंहाय. कारण कधी म्हटलेलंच नाही शिवजी नमो शिवाय, म्हटलेलंच नाही. जेव्हा हा शब्द त्या मुखियाच्या कानावर जातात तेव्हा ते तिथून येतात उठून, आणि काय चाललंय तुझं, मी तुला तर शिवजींची पूजा करायला सांगितली आणि तू कुठली पूजा करतो. आणि अशा प्रकारे त्यांना राग येतो. आपल्या शिवलिंगाची पूजा करायला त्यांनी नमः शिवाय मंत्र म्हणायला पाहिजे आणि हा तर वेगळंच नमो नरसिंह म्हणतोय. आणि अशा प्रकारे ते एकदम आतून एकदम चाकू घेऊन येतात हातात दरवाजा उघडून आणि त्याच्या गळ्याला लावतात. तेवढ्यात काय होतं, ते घाबरतात प्रचंड. आणि त्या शिवलिंगामधून जेव्हा बघतात की आपला भक्त या संकटामध्ये, तर त्या शिवलिंग फोडून नरसिंह भगवान त्या ठिकाणी अवतरित होतात आणि अशा प्रकारे आपल्या भक्ताला वाचवतात. तर नरसिंहदेव भगवान केवळ सत्ययुगात येतात असे नाही, तर ते प्रत्येक युगामध्ये जेव्हा जेव्हा आपला भक्त संकटात आहे तेव्हा तेव्हा ते येतात. एकदा दुसरी अशी घटना आहे पुराणामध्ये सांगितलेली की गोदावरीच्या तीरावर एक ऋषिकन्या, मालती नावाची ऋषिकन्या होती आणि ती सकाळी लवकर उठून त्या नदीवर स्नानासाठी जायची. तिथून आणि परत येताना आपल्या वडिलांसाठी, जे वडील दररोज यज्ञ करायचे, ते यज्ञासाठी फुलं वगैरे जी काही सामग्री लागते ती सामग्री दररोज तिथून येऊन घेऊन यायची. पण त्या काळामध्ये नेमकं काय झालं, रावण जो आहे, जो या जगातला सगळ्यात मोठा पर्यटक आहे, स्वतःच्या पुष्पक विमानामध्ये काय करायचा, तो फिरायचा आणि जिथे कुठे ऋषिकन्या देवकन्या दिसेल तिथे तिला उचलायचं आणि आपल्या महालामध्ये घेऊन जायचं. आणि तो पाहिल्यानंतर या मुलीवर त्याचं लक्ष जातं आणि इथे तो तिला म्हणतो की तू माझ्याशी विवाह कर. ती मात्र नकार देते, नाही, मी ऋषिकन्या आहे आणि मला इथे माझ्या वडिलांना त्यांच्या सेवेमध्ये मदत करायची. आणि ती नकार दिल्यानंतर तो तिथेच तिला पकडतो, तिचा भोग घेतो आणि तिला सोडून निघून जातो. आणि अशा पद्धतीने मग ती संकटात सापडली आहे, रडतीये तिथे, तिला काय करावं कळत नाहीये, वडिलांच्या घरी आता जायचं कसं, अशा प्रकारचा प्रसंग घडलाय. तर तिथे देवा रडत असताना तिथे दुसरा गणेशजींचं वाहन उंदीर, ते पण तिथे येतात. त्यांना विनंती करतात, मला माझ्या वडिलांकडे नेऊन सोड. पण ते पण तिच्या सौंदर्याकडे बघून मोहित होतात आणि ते सुद्धा तिला त्या ठिकाणी भोग घेतात. आणि अशा प्रकारे तिच्या म्हणून एका शिशूचा जन्म होतो. हा शिशू दिसायला कसा आहे, तर तो उंदरासारखा आहे. त्याचा चेहरा कसा आहे, उंदरासारखा, आणि त्याचं कमरेखालचं शरीर कसं आहे, एका सिंहासारखं आहे. अशा प्रकारे त्याचं जे काही नामकरण होतं त्या शिशूचं प्रचंड शक्तिशाली येतो. कारण त्याचे वडील कोण आहे, रावण आहे. रावण किती शक्तिशाली राजा होता, त्याची तपस्या जी होती ती भयंकर मोठी होती. आणि म्हणून अशा प्रकारे या दोघांचेही, उंदीर जो आहे त्याचे पण काही गुण, दिसायला चेहरा त्याचं तोंड हे उंदरासारखं आहे आणि पूर्ण बाकीचं शरीर हे सिंहासारखं आहे. तर अशा प्रकारे त्याचं नाव पडतं मूषक दैत्य. आणि मग हा मूषक दैत्य जसं वडिलांनी तपस्या केलेली आहे, जसं हिरण्यकश्यपूने तपस्या केली आहे किंवा हिरण्याक्षाने तपस्या केली आहे, तशी ब्रह्माजीची तपस्या आपण सुरू करतो. आणि त्याला इच्छा असते की मी सगळ्यांना नियंत्रण करावं, सगळ्यांच्यावर राज्य करावं. या पद्धतीने तो तपस्येला सुरुवात करतो. आणि तपस्याला सुरुवात झाली की इकडे ब्रह्माजीला टेन्शन येतं. आतापर्यंत जेवढ्या तपस्या झाल्यात, मी सगळं काय केलंय, चुकीचे वरदान दिले. ते विचार करतात की आता बिलकुल फसायचं नाही, काय करायचं, याला वरदान द्यायचं पण विचारपूर्वक द्यायचं. ते म्हणतात आता याला काय वरदान द्यायचं. ते म्हणतात की तुझा कुणाकडूनही मृत्यू होणार नाही, केवळ तुला कोण मारू शकतात, नरसिंहदेव फक्त मारू शकतात. सॉरी, मी तुम्हाला सांगताना काय सांगितलं, हा उंदरासारखं, शक्ती त्याची रावणाची आहे, पण तो दिसायला कसा आहे, उंदरासारखा आहे, सिंहाचा नाहीये. त्याचं शरीर हे उंदरासारखं आहे नॉर्मल. मग अशा प्रकारे
या उंदरासारख्या असणाऱ्या त्या याने तपस्या सुरू केली. ब्रह्माजी तिथे आले आणि त्यांना वर मागितलं त्यांनी की मला कुणाकडूनही मृत्यू नाही, मला अमर व्हायचंय असं म्हणतो. आणि मग जेव्हा ब्रह्माजी विचार करतात की याला आता काय वर द्यावा, तर त्यांनी वर दिला की तुझा नरसिंह देवांशिवाय तुला कुणीही मारू शकणार नाही, नक्की मारणार नाहीत ना. आणि अशा प्रकारे तो निश्चिंत होतो. आणि मग ती शक्ती प्राप्त झाल्यानंतर, वर प्राप्त झाल्यानंतर तिथल्या लोकांना प्रचंड त्रास द्यायला सुरुवात करतो. आणि त्यानंतर मग तिथे काही काळानंतर त्रेतायुगामध्ये श्री रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण त्या ठिकाणी येतात गंधमादन पर्वताच्या परिसरामध्ये. आणि तिथले लोक एवढे त्रस्त असतात की त्यांना कळत नाही काय करावं, याच्यावर उपाय काय करावा. आणि मग ते श्री रामाने त्या ठिकाणी भेटतात आणि म्हणतात की आम्ही खूप त्रस्त आहोत, इथे अशा प्रकारचा हा दैत्य आहे आणि तो आम्हाला खूप त्रास देतोय. आणि मग त्यावेळेस श्री राम त्या ठिकाणी या नरसिंह भगवंताचं स्वरूप धारण करतात. यावेळेस मात्र ते स्वरूप कसं धारण करतात, त्यांचा चेहरा मांजरीसारखा आहे. आणि कारण पकडायचंय कुणाला, उंदराला पकडायचंय, म्हणून त्यांचा चेहरा मांजरीसारखा आहे आणि खालचं जे कमरेखालचं शरीर ते मात्र सिंहासारखं आहे. तर या त्यांच्या रूपावरून त्यांना नाव पडतं विडाल नरसिंह. तर हे रूप आहे ते कुठे, गंधमादन पर्वत म्हणजे हा ओरिसा प्रांतातील भाग आहे. तर तिथे आजही असंही म्हटलं जातं की या विडाल नरसिंहाला तो मूषक दैत्य अजून पकडता आलेला नाही. हातामध्ये काठी घेऊन त्याच्या मागे धावतायत, पण तो बिळामध्ये लपून बसलेला आहे आणि अजूनही बाहेर आलेला नाहीये. त्याच्यामुळे आपण असं विचार करायची गरज नाही की आता नरसिंह भगवंत नाहीयेत. नरसिंह भगवंत जवळच ओरिसाच्या राज्यामध्ये अजूनही तिथे गंधमादन पर्वताच्या तिथे त्याचा शोध घेत आहेत असं म्हटलं जातं. तर या पद्धतीने हा जो अवतार आहे त्यांचा विडाल नरसिंह, तो या मूषक दैत्याला पकडण्यासाठी होऊन गेलेला आहे. तर नरसिंह आरती गाताना आपण त्याचा अर्थ विशेष करून समजून घेतला पाहिजे. तर आपण पहिल्यांदा नरसिंह आरती गाऊ आणि नंतर मग त्यातल्या प्रत्येक ओळीचा जो अर्थ आहे तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्ते नरसिंहाय, नमस्ते नरसिंहाय, प्रल्हाद लाददाई हिरण्यकशिपो रक्षः तिलाटङ्कनखालये इतो नरसिंहा परतो नरसिंहा यतो यतो यामि ततो नरसिंहा बहिर्नरसिंहा हृदये नरसिंहा नरसिंहमदिन्दरनं प्रपद्येन तव कर कमल वरे नखा अद्भुत सिंगम गणिता हिरण्यकशिपो तनुभिंगा केशवदीता नरहरि रूपा जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. तव कर कविता हिरण्यकशिपो तनुभिंगा जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. जय नरसिंहदेव, 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 जय नरसिंहदेव. जय नरहरि, जय नरहरि, नरहरि जय नरहरि. जय प्रहलाद महाराज
प्रल्हाद महाराज, प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज। जय श्री लक्ष्मी नरसिंह भगवान की, भक्त शिरोमणी श्री प्रल्हाद महाराज की। तर या आरतीमध्ये पहिली ओळ काय? नमस्ते नरसिंहाय। नमस्ते, नमस्ते म्हणजे काय, त्याचा काय अर्थ आहे? भारतीय संस्कृतीमध्ये बघा, आपण नमस्कार करताना काय म्हणतो, किंवा एकमेकाला ग्रीट करताना, एकमेकांना अभिवादन करताना नमस्ते म्हणतो। सगळीकडे हा शब्द आहे। पूर्ण भारतवर्षामध्ये जर आपण बघितलं तर हा शब्द आपल्याला वापरता दिसतो। पाश्चिमात्य लोक काय करतात? शेक हँड करतात, आणि नंतरची अलीकडच्या काळात पद्धती आहे की अगदी एकमेकांचं पुढे करून गालाला गाल लावून हे करतात। पण भारतीय संस्कृतीमध्ये कुणीही जरी असलं तरी आपण काय करतो? नमस्कार करतो। कारण ही आपली वैदिक संस्कृती आहे, परंपरा आहे। याच्यामध्ये आपण अनोळखी व्यक्तींना हस्तांदोलन करत नाही। कारण काय? त्याच्यामध्ये शास्त्रीय कारण आहे। कारण आपल्या हातामधली जी ऊर्जा आहे, मग ती पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काय असेल, तर ती काय होते? हात लावल्यानंतर ट्रान्सफर होते। म्हणून आपल्या संस्कृतीने सांगितलेलं आहे की आपल्याला कुणाशी हस्तांदोलन करायचं नाही, कुणाशी? अनोळखी लोकांशी। या नमस्तेचा अर्थ काय? आपण त्याच्यामधून म्हणतो न मह, माझे नाही, नॉट माई। जे काही आहे ते माझं नाही, हे शरीर सुद्धा माझं नाही। तर या बेसिक गोष्टी याच्यामधून आपण व्यक्त करतो। याचा अर्थ काय? की जो मिथ्या अहंकार आहे की मी हा व्यक्ती आहे, माझं नाव फलाना फलाना आहे, मी खूप श्रीमंत आहे, मी या जातीतला आहे, माझी जात श्रेष्ठ आहे, हे आपलं सारखं आपल्याबद्दलचं चिंतन असतं। आणि खरा अहंकार काय असला पाहिजे? की मी भगवंतांचा भक्त आहे, मी भगवंतांचा दास आहे, मी शरीर नसून कोण आहे? मी आत्मा आहे। हा खरा अहंकार आहे आपला। आपलं खरं स्वरूप काय? की आपण शरीर नाही आहेत, कारण हे शरीर आपल्या इथं सोडायचं आहे आणि जायचं। मग यामधून आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपला जो हा अहंकार आहे, मिथ्या अहंकार आहे, त्या मिथ्या अहंकारातून आपल्याला कुठे जायचंय? आपल्या वास्तविक अहंकाराकडे जायचं की मी शरीर नसून आत्मा आहे आणि मी खऱ्या अर्थानं भगवंताचा दास आहे, सेवक आहे। तर हा जो प्रवास आहे मिथ्या अहंकाराकडून खऱ्या अहंकाराकडे, हा प्रवास खूप कठीण आहे। कारण आपण याच्यामध्ये अडकलेलो आहे, भौतिक जगतामध्ये, आणि या मायेच्या जगतामध्ये आपण अडकून पडलोय। आणि म्हणून आपण भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे की हे माझं काहीच नाहीये इथे, मी काही काळ या शरीरामध्ये, मला याच्यासाठी काय करा? तुम्ही आशीर्वाद द्या, मला तुम्ही तुमच्या शक्तीने यामधून मला बाहेर काढा। तर जेव्हा या नरसिंह देवांचा अवतार होतो, त्या खांबामधून ते प्रकट होतात, प्रचंड मोठा आवाज होतो। इतका मोठा आवाज होतो की ब्रह्माजी सुद्धा त्याच्यामध्ये घाबरतात। त्यांना वाटतं की दोन ग्रह एकमेकावर आपटले की काय, एवढी मोठी गर्जना भगवंत करतात आणि त्याच्यामधून बाहेर येतात। आणि अशा प्रकारे समोर असलेला जो हिरण्यकशिपू आहे, जो प्रल्हादाला त्रास देत असतो, विविध प्रकारे मारण्याचा प्रयत्न करत असतो, तर त्याच्यासमोर नरसिंह भगवंत उभे राहतात आणि एकमेकाला ते आव्हान देतात, युद्धाला सुरुवात होते। आणि अशा प्रकारे ही लढाई एका क्षणात संपत नाही। जसं काही लढायांचं वर्णन आहे की ते थोडा वेळ हे करतात आणि लगेच जे व्रजमध्ये काही जे असुर मारले, भगवंतांनी जास्त वेळ घेतलेला नाही, त्यांना पटकन हे केलं। इथली ही लढाई मात्र संपत नाही। तर ज्या वेळी नरसिंह भगवंत हिरण्यकशिपूला सोडून देतात, देवतांना टेन्शन येतं, देवता घाबरतात, अरे की याला सोडून देत आहेत म्हणजे याचा अर्थ काय? हिरण्यकशिपू मला म्हणजे भगवंतांपेक्षा जास्त ताकदवान, श्रेष्ठ दिसतोय। आणि अशा प्रकारे देवता शंका घेतात, त्यांना भीती वाटते, आणि मग देवता जेव्हा हिरण्यकशिपू जिंकायला लागतो तेव्हा ढगांच्या मागे जातात। आणि जेव्हा भगवंत जिंकतात असं दिसतं तेव्हा ते काय येतात? ढगांच्या पुढे येतात आणि जय नरसिंह म्हणतात। आणि जेव्हा असं वाटतं की अरे भगवंत त्याला सोडतात, थोडं परत ते घाबरतात, अरे काय नेमकं चाललंय? भगवंत म्हणजे भगवंत आहेत ना, मग ते याला एवढा मारण्यासाठी वेळ का लावताय? एवढा अशा प्रकारे का हे त्याला लवकर मारत नाहीयेत? आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या जय नरसिंह घोषणा देतात तेव्हा हिरण्यकशिपू त्यांच्याकडे बघतो, असं देवता पुढे आलेले दिसल्या की त्यांच्याकडे नजर टाकतो, कोण जय नरसिंह म्हणताय? आणि परत एकदा ते पाहिले, त्यांची नजर तिकडे गेली की देवता परत ढगाच्या मागे जायचे, लपून बसायचे। आणि अशा प्रकारे हे युद्ध लांबत गेलं आणि म्हणून देवता घाबरलेले होते, त्यांना भीती वाटली की अरे जर का भगवंतांनी यांना मारलं नाही, हिरण्यकशिपूला, तर आपलं काही खरं नाही। नक्कीच मग
ते जिंकल्यानंतर आपल्याला काय म्हणतील, ज्यांना ज्यांना त्यांनी पाहिलंय त्यांना म्हणतील आ जाओ, बघतो तुमच्याकडे एक एक आता. तर या पद्धतीने ते घाबरतात आणि जेव्हा जेव्हा त्याला सोडतात तेव्हा ते परत मागे लपून जातात, लपून बसतात ढगांच्या आड आणि परत बघतात. आणि त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात एकदम. काय नेमकं हे चालू आहे, कशामुळे अशा प्रकारचं भगवंत वेळ घेत आहेत, का पटकन त्याला मारत नाही. पण ही सुद्धा कुणाची प्रार्थना असते, देवतांचीच प्रार्थना असते. कोण असतात हे भगवंताचे दोन द्वारपाल. ते काय विचार करत असतात की अरे भगवंतांना इथं सगळ्या प्रकारचं वैकुंठामध्ये सगळं सुख मिळतंय, पण भगवंत इथं कुस्ती कुणाला, कुस्ती खेळण्याचा आनंद भगवंतांना मिळत नाही. मग हे सगळं ड्रामा कशासाठी रचलेला आहे, त्यांना आनंद देण्यासाठी. जय विजय काय म्हणतात, अरे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत पण भगवंतांना इथं कुस्तीच खेळता येत नाही, त्यांच्या कुस्ती खेळण्याचा जे काही आनंद आहे तो काही घेता येत नाही. आणि त्यासाठी सगळं भगवंत हे काय करतात, ड्रामा रचतात. आणि त्यांची इच्छा पूर्ण होण्यासाठी काय करतात, चतुष्कुमार त्यांना शाप देतात की तुम्हाला काय करावं लागणार आहे, 3 जन्म तुम्हाला असुराचे घ्यायचे की 6 जन्म देवतांचे घ्यायचे किंवा दुसरे भक्तांचे घ्यायचे. तर हे म्हणतात की नाही, आपण एवढे दिवस भगवंतापासून दूर कसं राहायचं, सगळी स्टोरी तुम्हाला माहिती आहे. आणि या पद्धतीने हे जे जय आणि विजय ते कोण म्हणून आलेले आहेत, हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष. आणि अशा प्रकारे भगवंत पण विचार करतात की आता कुस्ती तर खेळायची, मग आता इतकं पटकन मारून दिल्यानंतर आनंद कसा मिळणार. आणि मग ते त्याला काही काळ सोडतात, परत एकदा अशा प्रकारे त्याच्यावर एक आक्रमण करतात आणि छान आनंद घेतात. जसं आपलं होतं बघा, एखाद्या गोष्टीला आपण पैसे खर्च केले की काय करतो, जरा त्याचा वसूल तर झाले पाहिजे. काही जर आपण खर्च केला तर म्हणतो काय इतकं पटकन संपवायचं म्हणजे काय मजा आहे. तसं भगवंत म्हणतात की जरा अजून थोडं जास्त खेळ त्याच्याबरोबर हे करू, आणि म्हणून ते परत परत सोडत असतात. आणि या पद्धतीने मग नरसिंह भगवंत त्या ठिकाणी त्याला शेवटी मारतात. तर पहिली गोष्ट इथं नमस्ते नरसिंहाय. तर भगवंत पुढची ओळ काय सांगते, प्रल्हाद आल्हाद दायिनी. बरोबर. तर भगवंत जेव्हा जेव्हा कुठलाही अवतार त्यांचा झालाय तो भगवंतांच्या आनंद, भक्तांच्या आनंदासाठी आहे. तर इथे प्रल्हाद आणि आल्हाद हे 2 शब्द आहेत बघा. प्रल्हाद म्हणजे सुद्धा आनंदच आणि आल्हाद म्हणजे सुद्धा आनंद. पण आल्हाद जो आनंद आहे आणि प्रल्हाद याच्यातला जो आनंद आहे याच्यामध्ये फरक आहे, तफावत आहे. काय फरक आहे, आल्हाद म्हणजे आनंद, पण हा आनंद परिपूर्ण नाहीये. परिपूर्ण आनंद कुठला, प्रल्हाद आनंद. प्रल्हाद याच्यामध्ये भगवंतांबरोबर घेतलेला आनंद. आल्हाद म्हणजे एकट्याने घेतलेला आनंद, पण प्रल्हाद म्हणजे भगवंतांच्या सोबत घेतलेला आनंद म्हणजे परिपूर्ण आनंद. अशा प्रकारे जो प्रभूंच्या बरोबर आनंद घेतो तो परिपूर्ण आनंद आहे. आणि तर या ठिकाणी भगवंत आले कोणासाठी, तर प्रल्हादाला आनंद देण्यासाठी. तर ही जी फॅमिली आहे हिरण्यकश्यपूची, त्यांचे मुलं होते बघा, 4 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. तर याच्यामध्ये त्यांच्या मुलांची नावं आहेत. पहिला मुलगा आहे अनुल्हाद, दुसरा आहे समल्हाद आणि तिसरा आहे आल्हाद आणि चौथे सगळ्यात लहान आहेत ते प्रल्हाद. आणि 1 बहीण आहे त्यांना, त्या बहिणीचं नाव आहे सिंबिका. तर या प्रत्येक युगामध्ये या कुटुंबाचं कुठे ना कुठे भगवंतांच्या अवतारामध्ये उल्लेख होतो बघा. जेव्हा राम अवतारामध्ये भगवंत आले त्रेतायुगामध्ये, तर त्याच्यामध्ये ताडका जी आहे, पहिली राक्षसी मारली भगवंतांनी श्रीरामांनी, ती कोण होती, ताडका. तर ती कोण आहे, या कुटुंबातली आहे. जो अनुल्हाद आहे तर त्याची ती पत्नी आहे. आणि या पद्धतीने या कुटुंबाचंच वर्णन काय केलेलं आहे, महान असुर म्हणून केलेलं आहे. आणि ते 12 महाजनांपैकी सुद्धा एक आहेत. तर कुठल्या ना कुठल्या प्रकारे या असुरांचं वर्णन आपल्याला केलेलं दिसतं. प्रल्हाद महाराजाला सुद्धा श्रेष्ठ असुर म्हटलेलं आहे. बघता येते, पण तरी सुद्धा त्यांचं वर्णन किंवा या प्रल्हादाच्या वडिलांचं वर्णन सुद्धा श्रेष्ठ असुर म्हणून आपल्याला करताना पाहिलेलं आहे. या असुरांमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत बघा. काय चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्यामध्ये, निष्ठा किंवा जी हे काय म्हणू, त्यांच्यामध्ये शक्ती खूप आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे ज्ञान आहे बघा. रावण सुद्धा काय होता, प्रकांड पंडित होता, मोठा शास्त्रांचा त्याचा अभ्यास होता भरपूर. पण यांच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी जरी असल्या, त्यांच्यामध्ये निष्ठा आहे किंवा त्यांच्यामध्ये जे सौंदर्य आहे, ज्ञान आहे, शक्ती आहे, सगळ्या गोष्टी आहेत. एकमेव गोष्ट त्यांच्याकडे नाही, कुठली, भगवंतांपासून विन्मुख आहे. फक्त त्यांनी काय केले, भगवंतांकडे पाठ केली. पण आपल्यापेक्षा ते नक्कीच चांगले आहेत. शारीरिक दृष्ट्या बघा आपल्या किती समस्या आहेत, ऍसिडिटी झाली, हे झालं, ते झालं, त्यांच्या बाबतीत ते काय नाही. त्यांची दृढ निश्चय जो आहे
बघा रावणाने सुद्धा कसा त्यांची तपस्या केली ब्रह्माजींची. हिरण्यकश्यपूच्या बाबतीत बघा, त्याच्या भावाच्या बाबतीत बघा, दृढ निश्चय, प्रचंड मोठी ही शक्ती त्यांच्याकडे. आणि हे सगळं आहे, परंतु फक्त एक भगवंत नसल्यामुळे त्यांच्याकडे कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी ते बाकीच्या सगळ्या गोष्टी झिरो ठरतात. जसं एखाद्या एक कोटी आकडा लिहिला तर आपण त्याच्यामध्ये किती शून्य आहेत? जवळजवळ 5-6 तरी शून्य असतील. पण एक काढून घेतला की काय, त्या शून्याला काही किंमत नाहीये. आणि तशा प्रकारे त्यांच्या जीवनामध्ये भगवंत नाहीयेत आणि म्हणून त्यांच्या जीवनाला अर्थ नाहीये. तर याने या हिरण्यकश्यपूने मंदार पर्वतावर अगदी स्वतःच्या अंगावर वारूळ उभे राहीपर्यंत आणि डोक्यामधून अग्नी ज्वाला निर्माण होईपर्यंत तिथे तपस्या केली. तर एवढा याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत. तर भगवद्गीते म्हणतात की परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर अशा प्रकारे भगवंत ज्या ज्या युगामध्ये अवतार घेतात त्या प्रत्येक युगामध्ये भक्तांच्या आनंदासाठी, त्यांना संरक्षण देण्यासाठी, त्यांचा धर्म संस्थापन करण्यासाठी या ठिकाणी येतात. तर जेव्हा याच्यामध्ये बृहद भागवतामृत मध्ये नारद मुनींचा प्रवास आपल्याला दाखवलाय. बघा मागे नंदुलाल प्रभूजींनी याची खूप छान शृंखला घेतलेली आहे, सिरीज घेतलेली आहे की कसे नारद मुनी सगळ्यात श्रेष्ठ भगवंताचा भक्त कोण हे शोधण्यासाठी प्रवास करतात. पहिली सुरुवात करतात दक्षिण भारतातल्या राजाकडून, नंतर मग एक 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 करत करत हनुमानजी हे ते करत करत. तर तशा प्रकारे नारद मुनी प्रल्हाद महाराजांकडे येतात आणि त्यांना म्हणतात की बघा तुम्ही किती श्रेष्ठ भक्त आहेत, सर्वश्रेष्ठ तुम्ही आहेत, कारण भगवंतांनी केवळ तुमच्यासाठी काय केला, अवतार धारण केला. तर यावेळेस प्रल्हाद महाराज नम्रपणे म्हणतात की नाही नाही, माझ्यासाठी भगवंत नाही आले, भगवंत आले कोणासाठी, ब्रह्माजींसाठी. कारण ब्रह्माजींनी काय केलेलं आहे, वर दिलेलं आहे. 84 लक्ष जे काही ज्या योनी आहेत त्याच्यामधला कुणीही जीव तुम्हाला मारू शकणार नाही. ब्रह्माजींचं म्हणणं खरे करण्यासाठी त्यांनी दिलेला जो वर आहे तो वर खरा करण्यासाठी भगवंत आले आणि माझं त्याच्यामध्ये काही योगदान नाही. अशा प्रकारे भगवंतांनी केलेली जी सृष्टी आहे त्या सृष्टीतला कुठलाही जीव तुम्हाला मारू शकणार नाही हे त्यांचं म्हणणं खरं करण्यासाठी ते आले. त्यानंतर दुसरं कारण प्रल्हाद महाराज नारदजींना देतात की नाही, भगवान खऱ्या तर भगवंत आले, त्यांनी अवतार धारण केला तो तुमचं बोलणं खरं करण्यासाठी. काय बोलणं होतं त्यांचं की कारण नारद मुनी जेव्हा प्रल्हादाला प्रचार करतात तर तेव्हा ते कयादूच्या गर्भामध्ये होते आणि जेव्हा कुणाचा थोडा जरी लव मात्र साधू संग तो जर झाला तर भगवंत काय करतात, त्या व्यक्तीचं संरक्षण करतात. तर हा जो आहे हा प्रिन्सिपल, हे तत्व जे आहे की जरी थोडा का क्षण होईना भगवंताच्या भक्ताच्या संपर्कात जर तुम्ही आला तर तुमचं नेहमी संरक्षण होतं. तर हे जे काही तुमचं मत आहे किंवा भगवंताचं मत आहे ते सिद्ध करण्यासाठी भगवंत या ठिकाणी अवतार घेतात, माझं त्याच्यामध्ये काही नाही. त्यानंतर तिसरं कारण प्रल्हाद महाराज देतात, नारद मुनी म्हणतात की नाही, भगवंत आले कुणासाठी, देवतांसाठी. कारण देवता प्रचंड प्रार्थना करतायत, ते त्रासामध्ये. काय अवस्था आहे देवतांची त्यावेळेस, कारण इंद्र जो स्वर्गाचा राजा आहे, अधिपती आहे, तो काय सेवा करतोय हिरण्यकश्यपूच्या घरामध्ये, तर तिथे घोड्यांची देखभाल करतोय. इंद्राची काय सेवा आहे, हिरण्यकश्यपूचे घोड्याचं संरक्षण करणं किंवा त्याला हे करणं, त्यांच्या पाठीवर हे करणं, त्यांना पाणी पाजणं, त्यांना डाळ खाऊ घालणं, ही सेवा करतात. अग्निदेव काय करतायत, अग्निदेव हिरण्यकश्यपूच्या घरामध्ये स्वयंपाक करतायत, कुकिंग. वायुदेव हिरण्यकश्यपूचं घर झाडून घेत आहेत. तर अशा प्रकारे अनेक अनेक देवतांना त्यांनी काय केलेलं आहे, तिथे त्याच्या याच्यामध्ये बंदिस्त करून फक्त नुसती भुवई वर केली की ऋतू सुद्धा बदलावं लागायची. तर अशा प्रकारची सगळी या देवतांची अवस्था आहे. आणि म्हणून भगवंत स्वतःचं वचन सिद्ध करण्यासाठी आलं, नमे भक्त प्रणश्यती, जो माझी शरण घेतो त्याचा कधीही विनाश होत नाही, त्याला कधीही संकट येत नाही. अशा प्रकारचं जे वचन भगवंतांनी दिलेलं आहे तर ते वचन सिद्ध करण्यासाठी भगवंत या भक्तांना, देवतांना त्या त्रासातून मुक्त करण्यासाठी भगवंत आले. अशा प्रकारचं कारण प्रल्हाद महाराज देतात. आणि पुन्हा एकदा ते पुढचं कारण देतात की भगवंतांचे जे सेवक आहेत दोन, जय आणि विजय, कोण आहेत, आसुर जरी असले पण कोण आहेत मूळ, तर त्यांचे सेवक आहेत, द्वारपाल आहेत. त्यांचा विरह सहन न झाल्यामुळे त्यांना पटकन घेऊन जाण्यासाठी ते आलेले आहेत, माझं त्याच्यामध्ये काही योगदान नाही. आणि शेवटचं कारण एक देतात की जो शाप चतुष्कुमारांनी यांना दिलेला आहे की तुम्हाला अशा प्रकारे असुर जन्म घ्यावा लागेल, तर तो शाप
आपल्या चतुष्कुमारांचा जो शाप आहे तो खोटा ठरू नये, तो खरा ठरावा, यासाठी भगवंत या ठिकाणी आलेले आहेत. अशा पद्धतीने आपण ही जी प्रार्थना गातो बऱ्याचदा, जेव्हा जेव्हा दररोज आपण किंवा प्रवासाला निघताना मंदिरामध्ये, तर आपल्याला या सगळ्या गोष्टी भगवंत कशासाठी आले तर त्याचं स्मरण आपण नेहमी केलं पाहिजे. या प्रार्थनेमध्ये आपण वेदव्यासांनी ही रचलेली जी प्रार्थना आहे नरसिंहदेवांची, तर त्याच्यामध्ये आपल्याला या गोष्टीचं स्मरण असलं पाहिजे. ती भावना, ती चेतना आपण ठेवून ही प्रार्थना गायली पाहिजे. तर याच्यामध्ये हा जो काही ही कथा सांगण्यात आली, जो पूर्ण स्कंद आहे 7वा स्कंद, तर तो कुणासाठी सांगितला गेलाय? भक्तासाठी सांगितलं गेलाय. कुणासाठी? जेव्हा राजसूय यज्ञ चालू आहे कुणाकडे? पांडवांच्या घरी, युधिष्ठिर महाराजांचा. तर तिथे कोण आलेला आहे? हा जो दंतवक्र आणि त्याच्या बरोबरीचा कोण, ज्याचे 100 अपराध झाल्यानंतर शिशुपाल. तर त्या यज्ञामध्ये त्याचा जो पट्टा सुरू झालाय, भगवंतांना अपशब्द तो बोलायला लागलाय, तर तिथे काय केलंय? सुदर्शन चक्र त्यांनी भगवंतांनी सोडलं आणि एकही थेंब खाली पडू न देता, यज्ञ भंग होऊ न देता काय केलंय? त्याला संपवलं. त्याचं धड वगैरे हे सगळं योग्य ठिकाणी लावलं. पण युधिष्ठिर महाराजांनी पाहिलं तिथं की या शिशुपालाचा जो काही आत्मा आहे, जिची प्राणशक्ती आहे, चेतनशक्ती आहे, ती भगवंताच्या शरीरामध्ये प्रत्यक्ष विलीन होताना त्यांनी पाहिली. त्यांना शंका येते, तरी ह्या माणूस जो भगवंतांना एवढ्या अपशब्दांनी बोलतोय, त्याला भगवंत माफ कसे करतात हे कळत नाही त्यांना. ते अगदी त्यांना कन्फ्युजन होतं. आणि मग ते प्रश्न विचारतात की कशा प्रकारे हे असं माफ केलं जाऊ शकतं. आणि हे समजून सांगण्यासाठी तिथे ते यज्ञामध्ये नारद मुनी कुणाची स्टोरी सांगतात पूर्ण, ही हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांचा जन्म कसा झाला, आणि हे पूर्णपणे 7व्या स्कंधामधला 1 ते 15वा जो अध्याय आहे, याच्यामध्ये आपल्याला ही कथा आपल्याला ऐकायला मिळते. तर युधिष्ठिर महाराज बघा, त्यांचं भाग्य काय, समोर बघतायत कुठली लीला चालू आहे? कृष्ण लीला चालू आहे. स्वतः कृष्ण समोर आहेत आणि कानाने ऐकतायत काय? तर नरसिंग लीला. अशा पद्धतीने ही लीला ऐकत आहेत. एवढं भाग्य युधिष्ठिर महाराजांना लाभलेलं आहे. त्यानंतर पुढची ओळ आहे बघा, आपण काय म्हटलं? नमस्ते नरसिंहाय नमस्ते नरसिंहाय प्रल्हाद आल्हाद दायिने. त्याच्या पुढची ओळ आहे हिरण्यकशिपूर्वक्षः. त्याच्यामध्ये काय? हिरण्य म्हणजे काय? हिरण्य म्हणजे सोनं. तर हा सोन्याचा प्रचंड लोभ कुणाला आहे? हिरण्याक्षला आहे आणि हिरण्यकशिपूला आहे. हिरण्य दोघंही, सोनं दोघांनाही आवडतंय. एक गोष्ट आहे हिरण्यकशिपूमध्ये, त्याला दुसरी एक गोष्ट आवडते, ती म्हणजे मऊ बिछाना आहे. कशिपू म्हणजे काय? उशी किंवा मऊ असलेला अंथरूण. आणि या अंथरुणाचं प्रतीक काय? तर तो कामी खूप आहे, त्याच्यामध्ये कामवासना प्रचंड आहे. आणि म्हणून हिरण्यकशिपू पूर्वक्षः शिलाटंक नखालये. तर कशिपू म्हणजे झोपणे किंवा झोपणं, दुसऱ्या अर्थानं घेतलं तर काम, या भावनेनं घेतलं जातं. तर या ओळीमध्ये शिलाटंक नखालये, तर ही जी ओळ आहे याच्यामध्ये हिरण्यकशिपूला भगवंत कसं मारतात? मांडीवर घेतात. त्याचे ज्या सगळ्या कंडिशन्स होत्या, सगळ्या काय काय कंडिशन होत्या? मला आत मारलं जाऊ नये, मला बाहेर मारलं जाऊ नये, मला वर आकाशामध्ये मारलं जाऊ नये, पृथ्वीवर मारलं पाहिजे, शस्त्रांना नाही, शब्दांनी कुठल्या एखाद्या मंत्रानं पण नाही, कुठल्या प्रकारच्या प्राण्यानं नाही, ब्रह्मदेवांनी निर्मिती केलेल्या. तर ह्या सगळ्या कंडिशन पूर्ण करून काय करतात नरसिंह भगवंत? मांडीवर घेतात, तो उंबऱ्यावर बसतात आणि खाली पण नाहीये, वर पण नाहीये, आत पण नाहीये, बाहेर पण नाहीये, शस्त्र पण नाहीये. तर कशानं? त्यांची जी नखं आहेत, प्रचंड मोठी हिंस्र असणारी नखं, या नखांनी याची छाती, कशी छाती आहे? एखाद्या शिलेप्रमाणे, एखाद्या वज्राप्रमाणे, दगडाप्रमाणे कठीण असणारी छाती भगवंत स्वतःच्या नखाने फाडतात आणि त्याला त्या ठिकाणी मारतात. तर इथं शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की 5 व्यक्तींचे हृदय हे कठीण दगडासारखं असतं. तर कोण 5 व्यक्ती आहेत? 5 प्रकारचे व्यक्ती आहेत. एक जे आहेत, पहिला प्रकार आहे ते म्हणजे नास्तिक, ज्यांना भगवंतांमध्ये विश्वास नाही. तर अशा व्यक्तींचं हृदय हे दगडाप्रमाणे कठीण आहे असं वर्णन केलं जातं. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे माणसाचा, तो म्हणजे मायावादी. म्हणजे कोण? जे भगवंतांच्या साकार रूपावर विश्वास ठेवत नाही. ते भगवंत मानतात पण काय शक्ती आहे फक्त, साकार रूप आहे, आपल्यासारखं त्यांना रूप आहे, गुण आहे, लीला आहेत, याच्यावर त्यांचा विश्वास नाही. हे लोक सुद्धा त्यांचं हृदय दगडाप्रमाणे असतं.
तिसरा प्रकार आहे जे लोक देवतांची पूजा करतात, त्यांचं हृदय सुद्धा, त्यांना कळत नाही भगवंत कोण आहेत आणि देवता कोण आहेत, त्यांचं हृदय सुद्धा दगडाप्रमाणे कठीण आहे. चौथा प्रकारचा जो आहे लोक जो आहेत ते म्हणजे वैष्णवांचा अपराध करणारे. जे वैष्णवांचा अपराध करतात त्यांचं हृदय सुद्धा, त्यांच्या हृदयामध्ये सुद्धा भक्ती लता बीज रोवलं जात नाही. आणि पाचवा जो प्रकार आहे लोकांचा तो म्हणजे जो भक्ती करण्याचं नाटक करतो, दाखवण्यासाठी जे भक्ती करतात, अशा लोकांचं हृदय सुद्धा शास्त्रामध्ये वर्णन केलंय कशाप्रमाणे, तर एका दगडाप्रमाणे. हिरण्यकशिपू काय नास्तिक आहे, तो विश्वासच ठेवत नाही, मला विष्णूला मारायचंय. त्यांनी तपस्या का केली आहे, ब्रह्मजींकडून वर का मिळवलाय, तर तो म्हणतो विष्णू हा काही नाहीये, ते भगवंत नाहीये, ते सर्वशक्तिशाली नाहीये, मी सर्वशक्तिशाली आहे, मी सगळं मिळवलेलं आहे, माझ्या तपस्याने सगळं मिळवलंय. तर तो नास्तिक आहे आणि म्हणून त्याचे हृदय दगडासारखे. अशा व्यक्तीला कोण मारू शकेल, आपण दगडाला कसे तोडणार, तर भगवंतच आपल्या स्वतःच्या हिमतीनं किंवा आपण कुठल्याही पद्धतीने त्याला मारू शकणार नाही. तर अशा या दगडासारखं हृदय असणाऱ्या व्यक्तीला कुणी मारलं, नरसिंह भगवंतांनी स्वतःच्या नखांनी त्याला मारलं, त्याची छाती फाडली. काही लोक म्हणतात की नरसिंह भगवंतांची पूजा करणं कठीण आहे, राधाकृष्णाची सेवा करणं चांगलं आहे, श्रीराम लक्ष्मण सीता हनुमान यांची सेवा करणं चांगलं आहे, बाकीचे जेवढे रूप आहेत भगवंतांची, मग त्याच्यामध्ये चैतन्य महाप्रभू असतील, नित्यानंद प्रभू असतील, ह्या सगळ्यांची सेवा करणं सोपं आहे, पण नरसिंह भगवंतांची सेवा करणं किंवा त्यांची पूजा करणं कठीण आहे, भीतीदायक आहे. एवढा क्रोध का ते दाखवतात, तर याच्याबद्दल भक्तांच्या मनामध्ये एक शंका असते. पण प्रभुपाद या ठिकाणी उत्तर देताना भक्तांना म्हणतात की भगवंतांचा हा क्रोध जो आहे तो दिव्य आहे, आपल्यासारखा राग नाहीये त्यांचा. हा जो क्रोध आहे ती एक लीला आहे, त्याच्या मागे काही कारण आहेत आणि ते जर आपण समजून नाही घेतले तर हा क्रोध आपल्याला कदाचित आपल्यासारख्या क्रोधासारखा वाटू शकतो. असंच एकदा प्रभुपादांकडे एक दाम्पत्य आलं, त्याच्यामध्ये जो नवरा आहे तो म्हणतात की प्रभुपाद मला राग खूप येतो, काय केलं पाहिजे रागाचं, काय याच्यावर उपाय. तर प्रभुपाद त्याला सुचवतात तुम्ही काय केलं पाहिजे, नरसिंह भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. त्याला कळत नाही मला राग येतो, अधिक राग येण्यासाठी यांच्या रागाचं करून मी त्यांचं स्मरण करून काय करू. तर ते म्हणतात की मी समजलो नाही नेमकं काय कारण याचं, म्हणजे आता त्यांचं स्मरण करून मी काय अधिक रागून तिला अगदी काय तिच्यावर हल्ला करू की काय पत्नीवर, मला सारखा राग येतो, पण हे कसं समजून घ्यायचं. तर प्रभुपाद म्हणतात नाही, जेव्हा आपण भगवंतांच्या क्रोधाचे स्मरण करतो तेव्हा आपला जो क्रोध आहे तो कमी होतो. जसं आपण भगवंतांच्या रासलीलेचं स्मरण केलं, ती रासलीला ऐकली तरी आपला जो काम आहे त्याचं सुद्धा काय होतं, हळूहळू प्रमाण कमी होतं. म्हणून भगवंताच्या जे लीला आहेत तर त्या लीला ह्या पूर्णपणे वेगळ्या आहेत, दैवी आहेत. आणि जेव्हा आपण या लीलेचं स्मरण करू तेव्हा हळूहळू हळूहळू आपला क्रोध कमी होऊन जाईल. फक्त बऱ्याच असंही म्हणतात बघा, ऋषी सुद्धा आहेत काही काही, दुर्वासा मुनी आहेत, त्यांना का क्रोध येतो, काय क्रोधाची गरज आहे, ऋषी आहेत त्यांनी तर किती शांत असलं पाहिजे, किती संयमी असलं पाहिजे. पण इथं सुद्धा प्रभुपाद उत्तर देतात, म्हणतात की ऋषी असतील, गुरु असतील, त्यांचा सगळा क्रोध कसा आहे, हा दिव्य आहे, तो आपण समजून घेतला पाहिजे. जेव्हा ऋषी या ठिकाणी हे जे दुर्वास मुनी आहेत त्यांना राग येतो तेव्हा ते काय करतात, स्वतःचे केस उपटतात आणि खाली टाकतात, आणि त्यातून काय निर्माण होतं, एक शक्तिशाली असुर निर्माण होतो आणि डायरेक्ट कुणाच्या अंगावर जातो. आपण जस्ट नाटक पाहिलं बघा जन्माष्टमीला, कुणाला मारण्यासाठी जातो, अंबरीश महाराजांना मारण्यासाठी. आपण जर तसं केलं आणि आपला राग आणि त्यांचा राग सारखा आहे म्हणण्याचा प्रयत्न केला तर आपल्या डोक्यातून आपण केस उपटले तर काय निघेल, डॅन्ड्रफ शिवाय दुसरं काही येणार नाही. आपला राग आणि त्यांचा राग हा प्रचंड वेगळा आहे, तो आपल्याला एक उदाहरण देण्यासाठी. आणि म्हणून या रागाचं, क्रोधाचं, गुरूंचा राग किंवा ऋषींचा राग किंवा भगवंतांचा राग समजून घेण्यासाठी प्रभुपाद लीलामृत मध्ये एक प्रसंग आहे बघा. एम्स्टरडॅम मध्ये एक मंदिराची स्थापना होत असते, तिथे भगवंतांचं विग्रहांची स्थापना होत असते आणि तिथे यज्ञ करायचा असतो. तर प्रभुपाद एकदम तिथे बसलेत आणि भक्त अगदी चालले, त्यांच्या सेवा चालल्यात, पण कुठलीच गोष्ट वेळेवर होत नाही, त्यांना प्रचंड वेळ लागतोय. ते विचारतात अरे फळं कुठे आहेत, फुलं कुठे आहेत. तर भक्त म्हणतात फळं आणली पण आम्ही काय केलं, सलाड केलंय, फुलं आणली पण आम्ही सगळे गार्लँड करून टाकले, मग यज्ञाला फळं फुलं कुठे आहेत. ते रागावतात, क्रोधित होतात आणि त्यांना कळत नाही काय करायचं. तिथे एक नवीन भक्त आलेला असतो, नवीनच असतो मंदिरामध्ये. काही भक्तांनी त्याला सांगितलं असतं की
तुला जर राग आला तो काय करायला पाहिजे, तू पटकन जप माळा घ्यायची, बीडबॅग घ्यायची, त्यातला माळा काढायची आणि काय करायचं, हरे कृष्ण मंत्र म्हणायला सुरुवात करायचं. तर याला माहित नाहीये प्रभुपाद कोण आहेत, त्यांचे शिष्य कोण आहेत, हे कोण आहेत. तर प्रभुपाद जेव्हा ओरडत असतात त्या भक्तांवर, का तुम्ही वेळेवर करत नाही, हे करत नाही, ते करत नाही, एवढं सांगून तुम्हाला काही कळत नाही, रागवत असतात. तर हा बघतो, हा म्हातारा काय एवढा रागवला, का चिडलाय. तर काय करतात, जाऊन मागून त्यांच्या असा खांद्यावर हे करतात, वाय आर यू गेटिंग अँग्री, डोंट वरी, टेक युअर बीडबॅग अँड चॅन्ट हरे कृष्ण. कुणाला म्हणतायत, प्रभुपादांना सांगतायत. प्रभुपाद त्याच्याकडे वळून बघतात, हा ठीक आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी एवढं सांगून ओरडून तर काही होणार नाही, याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. प्रभुपाद सुद्धा काय करतात, बीडबॅग काढतात आणि जप करायला सुरुवात करतात. आणि अशा पद्धतीने थोड्या वेळाने आतमधून बाहेर येऊन बसलेले असतात प्रभुपाद. आतमध्ये एकदम मोठा धडम धडम असा झाड, त्या अल्टरला काहीतरी धडकल्याचा आवाज येतो. प्रभुपाद काळजीत, काय नेमकं धडकलं, कशाचा आवाज आला. पाहतात तर काय करतात ते भक्त, ते अल्टर झालंय छोटं आणि भगवंताची मूर्ती झाली मोठी. ते न हलवता भगवंत त्याच्यातून घालण्याचा प्रयत्न ते करतायत जोरजोरात, आणि भगवंताच्या डोक्याला ते अल्टर लागतंय. आणि मग अशा प्रकारे एवढं सगळं चाललेलं असताना प्रभुपाद तिथे त्यांना ओरडतात, थांबवतात आणि म्हणतात की हे अशा पद्धतीने कोणी भगवंताला हात घालतं का, त्यांच्या डोक्याला लागतंय. आणि मग ते सूचना करतात की काय करा, तुम्ही ते वरचं जे अल्टरचा भाग आहे तो काढून घ्या, मग भगवंताला तिथे ठेवा आणि मग त्याच्यावरून ते लावा. तर तिथे या सगळ्या गोष्टीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे. एका बाजूला हरे कृष्ण मंत्र कीर्तन चालू आहे. त्यांना वाटतं की हे कदाचित असं डोक्याला लागणं, आपटणं कदाचित पूजेचा भागच आहे, आणि ते सगळं रेकॉर्डिंग चालू आहे. आणि या पद्धतीने जेव्हा ते घडतं त्यावेळेस त्यांना असे सांगतात की नाही, असं नाही करायचं. आणि मग ते सगळं विधी पूर्ण होतात. ते काढल्यानंतर भगवंतांना तिथे स्थापित करतात आणि नंतर मग भगवंतांना भोग लागतो, आरती होते, सगळं होतं. आणि प्रभुपाद म्हणतात, भोग लागल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा त्यांना घरी नेऊन सोडलं, त्यांच्या रूमवर सोडतात, प्रभुपाद त्या शिष्याला सांगतात की जा आणि मला पटकन प्रसाद घेऊन ये. तर प्रभुपाद म्हणतात तो प्रसाद जो आहे ना खूप तेलकट, म्हणजे तर शिष्य सांगतात प्रभुपादांची, म्हणतात की तो तेलकट आहे, त्याच्यामुळे मी काय करतो, पटकन तुमच्यासाठी नवीन प्रसाद बनवतो आणि तुम्हाला देतो, हे करतो ऑफर करून. प्रभुपाद म्हणतात तू वेळ आहे का, आज भगवंत इथं स्थापित झाले, त्यांना सगळं तुम्ही भोग लावलाय, तोच प्रसाद मला पाहिजे. तर हा भक्त विचार करतो, आता काय, प्रभुपादांनी ऑर्डर दिली म्हणजे की केलं पाहिजे. परत जातात त्या मंदिरात, पटकन तो डबा भरतात आणि गाडीमध्ये ठेवतात आणि घेऊन येतात. पण येताना काय होतं, ती गाडी जास्त ब्रेक लावतात, ते घाईमध्ये सगळं चालू आहे ना, प्रभुपादांना उशीर झालाय, त्यांनी इतका वेळ सांगितलाय, मला विलंब झालाय. ब्रेक लावल्यामुळे काय होतं, तो डबा होता, तो डबा सांडतो, सगळा प्रसाद गाडीमध्ये. परत तो शिष्य येतो प्रभुपादांकडे, म्हणतो अहो काय झालं प्रभुपाद, घाईमध्ये तो सगळा प्रसाद सांडलाय. म्हणजे न सांगताच तो काय करतो, प्रभुपादांकडे येत नाही, तिथंच पटकन मागे जातो, परत म्हणतो दुसरा प्रसाद भरून द्या. तिथं गेलो, भक्त काय म्हणतात, अहो आम्ही तर प्रसाद संपवला सगळा, काहीच नाही राहिलं इथं. मग आल्यानंतर प्रभुपादांना सांगतो, आता कुकिंग केल्याशिवाय काही पर्याय नाही. मग तो म्हणतो की असं असं घडलंय सगळं. आणि मग सांगितल्यानंतर म्हणतात की नाही, मला तो सांडलेला प्रसाद गाडीत आहे. प्रभुपाद म्हणतात तो घेऊन ये, मला भगवंतांनी घेतलेला प्रसाद मला ग्रहण करायचा, आज विशेष प्रसाद आहे, त्याच्यामध्ये कृपा आहे. आणि हे जेव्हा त्याला कळतं त्या भक्ताला, त्यावेळेस ते त्या सांडलेला वरचा जो थोडा प्रसाद असतो तो घेऊन येतात. आणि त्याला आता कळत नाहीये मी काय करून काय नाही, प्रसाद देतात आणि निघून जातात, तिथून गायब होतात तिथं. आणि परत संध्याकाळी त्यांना पुन्हा काहीतरी काम असतं आणि प्रभुपादांकडे यावं लागतं. तर ते सरळ प्रभुपादांकडे मान वर करून सुद्धा बघू शकत नाहीत. त्यांना एवढं ते सगळं घडलेलं सकाळचा प्रसंग आठवतोय आणि खाली मान घालून डायरेक्ट दंडवत करतात, तिथे वर बघतच नाही, प्रभुपादांच्या समोर दंडवत करतात. तर प्रभुपाद बघतात, हसतायत, गुणगुणतायत, काहीतरी भजन त्यांच्या मनात चालू आहे आणि एकदम आनंदी आहेत. ह्या भक्ताला कळत नाही सकाळी एवढं सगळं घडलंय आणि प्रभुपाद आनंदात आहेत, काय नेमकं चाललंय, मी कसं त्याच्याकडे समजून घ्यायचं हे. तर प्रभुपाद त्या ठिकाणी त्या याच्यामध्ये त्याला विचारतात काय झालं. तर हे सकाळचा सगळा प्रसंग आठवल्यानंतर तो म्हणतो, घाबरलेला असतो. आणि मग सांगत होते भक्त की वैष्णवांचा जो वरवरचा दिसणारा जो भाव आहे, राग आहे, क्रोध आहे, तो वरवरचा दाखवण्याचा असतो, पण आतमध्ये जे शुद्ध भक्त आहेत भगवंतांचे, ते पूर्णपणे कुणाच्या चिंतनामध्ये असतात, भगवंतांच्या चिंतनामध्ये असतात. आणि किती वरवरून आपल्याला जरी आपण बघतो बघा, बऱ्याचदा समुद्र किती खोल आहे, वरवरच्या लाटांवरून कळत नाही तो आत किती खोल आहे, हे आपल्याला कळत येत नाही. तसं भगवंत असतील, ऋषी असतील,
किंवा भगवंतांचे शुद्ध भक्त असतील, आपल्याला कदाचित वरवरून राग दिसेल, प्रेम दिसेल, पण ते कधीही कायमस्वरूपी त्या भावनेमध्ये नसतात. ते सातत्यानं कुणाच्या स्मरणामध्ये असतात? भगवंतांच्या स्मरणामध्ये असतात. तर हा जो अशा प्रकारचा क्रोध आहे, मग तो गुरूंचा असेल, ऋषींचा असेल, भगवंताचा असेल, तो दिव्य असतो. नमस्ते नरसिंहाय प्रल्हाद आल्हाददायिने हिरण्य कशिपू पोरवक्ष शिलाटंक नखालय. हे आपण ही ओळ पाहिली. तर नरसिंहदेव त्याच्या पुढची ओळ काय? इतो नरसिंगा परतो नरसिंगा. म्हणजे काय? भगवंत इथं पण आहे, तिथं पण आहे. भगवंत सगळीकडे आहे. तर भगवंत इथे आहेत, तिथे आहेत, सगळीकडे आहेत, सर्व ठिकाणी आहेत. ते सर्व व्यापी आहेत. जसं आपण म्हणतो भगवद्गीतेमध्ये याचं वर्णन येतं की भगवंत हे अणु मध्ये सुद्धा आहेत. अणुच मध्येच नाही, तर केवळ 2 अणूंच्या मध्ये जी जागा आहे तिथे पण भगवंत आहेत. तर हे समजून घेताना एक प्रसंग अशा प्रकारे घडला की प्रभुपादांचे एक शिष्य आहेत जय अद्वैत महाराज. तर ते त्यावेळेस बीटीजीचे संपादक होते. तर त्यावेळेस ते अहोबिलम इथे जे भगवंतांचं लीला आहे तिथल्या त्यांच्याबद्दल लेख लिहित होते. बीटीजी मध्ये त्यांना छापायचा होता. तर प्रभुपाद बसलेले असताना ते काय करतात? प्रश्न विचारतात. प्रभुपाद, नरसिंह देवांचं जे काही आगमन झालं किंवा अवतार झाला तो त्या खांबातूनच झाला ना, अहोबिलमच्या. प्रभुपाद विचारतात, का विचारतो तो हा प्रश्न? तुम्हाला काय करायचं? इथंच झाला, तिथंच झाला, तुम्ही काय करा? भगवंताची भक्ती करा, पूजा करा, नामजप करा, बस. त्याच्या पलीकडे तुम्हाला काय करायची गरज नाही. पण तिथंच झाला ना. दुसरे भक्त परत तोच प्रश्न दुसऱ्या भक्तांनी विचारला. आणि मग जेव्हा अशा प्रकारे दुसरा भक्त विचारतात त्यावेळेस म्हणतात की नाही, पण आम्हाला खात्री करून घ्यायची आहे. तर त्या स्तंभातून आले ना, जो स्तंभ तिथे उग्रस्तंभ ज्याला आपण म्हणतो त्यातूनच आले ना. तर प्रभुपाद पुन्हा रागवतात त्यांच्यावर आणि म्हणतात की कितीदा सांगू तुम्हाला की भगवंतांना तुम्ही एका मर्यादेमध्ये रेस्ट्रिक्ट नाही करायचं. भगवंत आहेत, त्यांना कुठून यायचंय तुम्ही नाही सांगू शकत. ते इथून येतील, तिथून येतील. तुम्ही हा प्रश्न मला परत विचारू नका. भगवंत सगळीकडे आहेत. इतो नरसिंगा परतो नरसिंगा येतो यामी ततो नरसिंगा. सगळीकडे भगवंतांचं अस्तित्व सगळीकडे. मग जय अद्वैत महाराज म्हणतात, अहो आमचं बोलणं तुम्ही समजून नाही घेतलं. काय म्हणतात? आम्हाला एक लेख लिहायचा आहे आणि त्या लेखामध्ये आम्हाला याचा उल्लेख करायचा. जर नंतर तुमच्या वाचनात हा लेख आला तर तुम्हीच आमच्यावर नरसिंह रूप दाखवाल आणि म्हणून आम्ही विचारून घेतोय. मग ते म्हणतात, जर काही कॉन्ट्रोवर्सी होणार असेल तर तशा प्रकारे तुम्ही लिहू नका. कारण भगवंत हे कसे आहेत? सर्व व्यापी आहेत, सगळीकडे ते आहेत. तुम्ही त्यांना असं एका जागी इथेच आले भगवंत आणि इकडे येत मग भगवंत कसले? तर असं त्यांना बांधून चालणार नाही. असाच एक प्रसंग म्हणजे भगवंत सगळीकडे आहेत याच्याबद्दल घडला तो जुहू मंदिराच्या उद्घाटनाच्या वेळेस. त्यावेळेस तिथे एक भक्त असतात पटेल नावाचे, मिस्टर पटेल, मोठे डोनर असतात. आणि ज्यावेळेस तिची स्थापना चालू असते मंदिरामध्ये विग्रहांची, त्यावेळेस म्हणतात की अहो प्रभुपाद, भगवंतांचा चेहरा हा पूर्वेकडे असला पाहिजे किंवा उत्तरेकडे असला पाहिजे, इकडे कसं चालेल? पश्चिमेकडे कशाला चालेल? तर ते म्हणतात, आपली इस्कॉनची फिलॉसॉफी काय? भगवंत सगळीकडे, भगवंत कुठंही राहू शकतात. त्यामुळं भगवंतांना तुम्हाला इथंच आणि तिथंच अशा प्रकारे तुम्ही बंदिस्त करू शकत नाही. इतो नरसिंहा परतो नरसिंहा. तर या पद्धतीने ते त्यांना समजून सांगतात की भगवंतांना तुम्ही कुठल्याही प्रकारच्या रेस्ट्रिक्शन मध्ये, अटींमध्ये बांधू शकत नाही. ते सगळीकडे, त्यांचं अस्तित्व सगळीकडे. तर पुराणामध्ये अशीच एक कथा येते. पद्मपाद नावाचा एक शिष्य असतो शंकराचार्यांचा. तर हा शंकराचार्यांचा शिष्य जो आहे तो कोणाचा भक्त आहे? नरसिंहदेवांचा भक्त आहे. आणि तपस्या करतात की जेणेकरून भगवंताचं दर्शन होईल, साक्षात्कार होईल. म्हणून ते जे का जंगलामध्ये जातात आणि जंगलामध्ये एकदम शांतपणे भगवंतांवर, नरसिंहदेवांच्या रूपावर ध्यान करतात. तर तिथे एक शिकारी येतो आणि तो शिकारी तर म्हणतो, तिथं बसलेलं त्यांना पद्मपादांना पाहतो आणि म्हणतात, काय चाललंय तुमचं? काय करताय? नाही, मी काय करतोय? ध्यान करतोय, एक काम चालू आहे माझं महत्वाचं. तो परत प्रश्न विचारतो, तुम्ही बसलाय फक्त, काय काम करताय? तो म्हणतो, मी खूप महत्वाचं काम करतोय, मला डिस्टर्ब करू नको. आज शिकारी साधा माणूस आहे, त्याला तपस्या काय आणि हे काय ते काय कळत नाही. तो परत विचारतो, डिस्टर्ब करतो आणि म्हणतो की इथं मी बिझी आहे आणि मी कोणाला तरी शोधण्यामध्ये मग्न आहे. कुणाला शोधताय तुम्ही? अहो हे जंगल मला माहिती आहे सगळं. मीच काय, माझे वडील, माझे आजोबा, माझे पणजोबा ह्याच जंगलामध्येच आहेत. ह्या जंगलातली प्रत्येक गोष्ट आम्हाला ओळखीची आहे. तुम्ही सांगा काय काम आहे तुमचं, मी शोधतो. तुम्हाला एवढा सगळा त्रास घेण्याची काय गरज आहे?
तुम्ही काही कष्ट करू नका, मला फक्त तुम्ही सांगा, मी कुणालाही शोधू शकतो. अशा प्रकारे म्हटल्यानंतर पद्मपाद म्हणतात, तू कुणालाही शोधू शकतो का? अरे हो, मी कुणालाही शोधू शकतो. आणि मग अशा प्रकारे तो एवढा कॉन्फिडन्सली बोलतोय म्हटल्यानंतर तो काही जात नाहीये. आणि मग हे शेवटी न राहून म्हणतात की ठीक आहे, आपण काय करू, हा शिकारी पागल दिसतोय, इतका डिस्टर्ब करतोय, याला काहीतरी आपण हे केलं पाहिजे. मग शेवटी ते म्हणतात की मी एक विशेष प्राण्याला शोधतोय. कुठला प्राणी? मला सगळे प्राणी या जंगलातले माहिती आहेत. तर पद्मपाद म्हणतात की मी असा एक प्राणी आहे की त्याला शोधतोय. तो म्हणतो, शिकारी म्हणतो, सांगा कुठला प्राणी आहे, मी नक्की त्याला शोधून काढेल. पण शिकारी विचारून घेतो, तो प्राणी ह्या जंगलात आहे ना? हो, नक्की आहे, ह्याच जंगलात आहे. तुम्ही जर सांगितलेल्या प्राण्याला मी संध्याकाळपर्यंत शोधून नाही काढलं तर मी संध्याकाळी सूर्य मावळता क्षणी काय करणार? फासावट चालणार, स्वतःचं जीवन संपवणार. अशा पद्धतीने तो म्हणतो. आणि मग ह्या पद्मपादला वाटतं ही सारखा डिस्टर्ब चालतोय, याचा सारखा हे विचार ते विचार, त्यापेक्षा बरा याला कटू आपण. ठीक आहे, हरकत नाही, तू शोध हा प्राणी, आणि नाही मिळाला तो काय करायचं? आत्महत्या करायची. मग तो म्हणतो, त्या प्राण्याचं वर्णन करा, कशा प्रकारे तो प्राणी कसा दिसतो. तर मग पद्मपाद म्हणतात की त्याचं रूप कसं आहे. तर मग पद्मपाद सांगतात की त्याचं खालचा जो कमरेखालचा भाग आहे तो सिंहासारखा आहे, आणि कमरेखालचा भाग हा माणसासारखा आहे, आणि वरचा भाग आहे तो सिंहासारखा आहे. आणि अशा बघ, हे दोन प्राणी एकत्र आहेत. मग तो काय करतो? नरसिंह, नरसिंह, खाली व्यक्ती माणूस नर, आणि वरचा चेहरा सिंहासारखा. तर तोच शब्द म्हणत म्हणत तिथून निघतो. पण विचारून घेतो, इथंच आहेत ना? तुम्ही खात्री आहे ना तुम्हाला ह्या जंगलामध्ये? आणि अशा प्रकारे आपल्या कामाला निघून जातो. सगळीकडे जंगलामध्ये दिवसभर भटकत राहतात, आणि तोंडातून काय शब्द चालू आहेत? नरसिंह, नरसिंह, नरसिंह. संध्याकाळ होते पण नरसिंह काही, त्याला अशा प्रकारचा प्राणी काही दिसत नाही. आणि मग संध्याकाळ झाल्यानंतर तो म्हणतो, ठरल्याप्रमाणे साधा माणूस आहे, बोललेला शब्द पाळला पाहिजे. आणि मग दोरी घेतो खांद्यावरची, एका उंच झाडाला बांधतो, आणि फाशी घ्यायला तयार होतो. काय उपयोग आहे आपला शब्द आपण पाळू शकलो नाही, आपण आता जीवनाचा त्याग केला पाहिजे. आणि अशा प्रकारचा विचार केल्यानंतर फाशी घ्यायला जेव्हा जातात तेव्हा नरसिंह भगवंत त्याच्या पुढे प्रकट होतात. त्याला कळत नाहीये की भगवंत आहेत, पण तो दिसल्यानंतर, अरे दिवसभर मी याला शोधलं आणि आता हा इथं अचानक. आणि मग पाहिल्यानंतर तो काय करतो, अरे हा तर इथंच आहे, मी एवढं शोधलं पण मला मिळालाच नाही. आणि मग त्याला जवळ बोलवतो प्राण्याला. भगवंत सुद्धा त्याच्या बोलण्याला प्रतिसाद देतात, त्याच्याकडे जातात, त्याला पद्मपाद पकडतो आणि कुणासमोर घेऊन जातो? हे शिकारी पकडतो आणि पद्मपादाकडे घेऊन जातो. आणि अशा प्रकारे तिथं गेल्याबरोबर त्या दोरीला बांधलेला आहे, आणि त्याच्या गळ्यात दोरी टाकून हा त्याच्या पुढे शिकारी चाललाय, शेजारी नरसिंह भगवंत चाललेत. आणि तिथे गेल्यानंतर म्हणतो, हे बघा, पद्मपादा पुढे उभं केलं, आणि अजूनही तो डोळे बंद केलेले आहेत, त्याच्यामुळे त्याची तपस्या चालू आहे पद्मपादांची. आणि हाक मारतो त्यांना, बघा होय आला तुमचा जो प्राणी तुम्ही पकडायला सांगितलं होता त्यांना मी घेऊन आलोय. ते डोळे उघडतात, कुठे? पद्मपादाला ते काही भगवंत दिसत नाहीत. कुणाला दर्शन दिलेलं आहे? फक्त या शिकाऱ्याला, कारण तो प्रामाणिक आहे, सरळ आहे. नाही मिळालं तर मी फाशी घ्यायला तयार आहे, त्याच्या बोलण्याप्रमाणे त्याला ते दिसत आहेत. आणि मग तुम्हाला दिसत नाहीत का? हे केवढे मोठे आहेत, बघ तुम्हाला दिसत नाहीत का? तो म्हणतो, नाही दिसत पण नाहीये, त्यांचा आवाज पण येत नाही. पण शेवटी मी प्रत्यक्ष या शिकाऱ्याला भेट द्यायला, दर्शन द्यायला आलोय हे समजण्यासाठी काय झालं, भगवंतांनी एक कृपा केली. कुणावर? पद्मपादावर. आणि त्यांना रूप नाही दिसलं, पण त्यांचा आवाज त्या पद्मपादाला ऐकायला मिळायला लागला. आणि मग तिथे भगवंत त्या म्हणतात की मी एवढ्या वर्ष नरसिंहदेवांची आराधना केली, त्यांची तपस्या केली आहे, आणि मेहनत करतोय, आणि या शिकाऱ्याला त्यांनी दर्शन दिलं पण मला दर्शन नाही मिळालं. तर यामधून भगवंत आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी सांगतायत, दाखवून देत आहेत की आपल्यामध्ये जर अहंकार असेल ना, तर आपल्या अहंकाराला कुठे टाचणी लावायची हे भगवंतांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याच्या सरळतेमुळे त्या शिकाऱ्याला दर्शन दिलं, पण दर्शन दिलं हे दाखवण्यासाठी फक्त आवाजाच्या रूपामध्ये मी इथे आहे अशा पद्धतीने त्यांनी त्या पद्मपादाला त्याची अनुभूती दिली. तर आपण पाहिलं, इतो नरसिंगा परतो नरसिंगा. त्याच्या पुढची ओळ काय? बहिर नरसिंगा हृदये नरसिंगा.
तर भगवंत कुठे आहेत? बाहेर पण आहेत आणि आतमध्ये पण आहेत. तर जेव्हा आतमध्ये कसं आहे, तर याचं उदाहरण समजून घेण्यासाठी आपल्याला व्यासदेवांची कथा यांच्या बाबतीत प्रसंग घडलेला आहे. व्यासदेव जेव्हा नरसिंह पुराण लिहित होते, सगळे पुराण कोणी लिहिलेत? व्यासदेवांनी लिहिलेत. तर हे नरसिंह पुराण लिहित असताना व्यासदेव लिहित आहेत की कशा प्रकारे हे असेल, आणि ते विचार करायला लागले मनामध्ये की नरसिंहदेवांचं खरं प्राकट्य ज्यावेळेस झालं असेल, खरं त्यांचं कसं रूप असेल, प्रल्हादासमोर ते कसे आले असतील, त्यांचा आवाज कसा असेल, त्यांचे डोळे कसे असतील, हे सगळं त्यांनी विचार केला. आणि ज्या क्षणी त्यांनी हा विचार आला मला त्या क्षणी काय झालं, भगवंत त्यांच्या हृदयात प्रकट झाले आणि त्यांचं ते रूप वगैरे ते सगळं त्यांना हृदयामध्ये दिसायला लागलं. आणि हे जेव्हा त्यांना हृदयात दिसायला लागलं, त्यांचे हातपाय थरथर कापू लागले, डोळे मोठे झाले, श्वास वाढला, गती वाढली, आणि अशा पद्धतीने त्यांना सगळा जो अनुभव आहे प्रत्यक्ष कसं दिसतील तो सगळा त्यांना मिळाला. आणि मग ज्यावेळेस हा प्रसंग घडला तिथे, तर त्यावेळेस जसं तुम्ही, मग व्यासदेव म्हणतात त्यांना, जसं तुम्ही मला दर्शन दिलं, माझ्या हृदयामध्ये दर्शन दिलं, तसं तुम्ही काय करा, याच रूपामध्ये सगळ्या भक्तांना सुद्धा तुम्ही दर्शन दिलं पाहिजे. आणि भगवंत लगेच त्यांची प्रार्थना स्वीकारतात. व्यासदेव आहेत ते सुद्धा भगवंताचं रूप आहे, अवतार आहेत, साहित्य अवतार. तर त्यांच्या इच्छेला मान देऊन जे हृदयातले प्रकट झालेले भगवंत नरसिंह रूप आहे ते मूर्ती रूपात तिथे येतात त्यांच्या, आणि मूर्ती रूपामध्ये सापवतात. ती मूर्ती आजही आंध्र प्रदेश मधल्या नलगोंडा डिस्ट्रिक्ट आहे बघा, एक जिल्हा आहे, अजूनही ते मंदिर तिथे आहे, डोंगरावर ते मंदिर आहे. तर त्या मंदिराचं नाव आहे नलगोंडा, आणि गावाचं नाव आहे वडपल्ली, छोटं गाव आहे. तर तिथे आजही ते लक्ष्मी नरसिंह भगवंत, जे व्यासदेवांना दर्शन हृदयामध्ये झालं, ते दर्शन तिथे आजही आहे. आणि त्या रूपामध्ये भगवंत अजूनही भक्तांना अनुभव देत आहेत, दर्शन देत आहेत, साक्षात्कार देत आहेत. त्यांचं एक विशेष गोष्ट आहे अजून, भगवंत ज्या देव्हाऱ्यामध्ये आत आहेत तिथे लाईट नाहीये, 2 दिवे असतात बघा. एक दिवा भगवंताच्या चरणाजवळ आहे आणि दुसरा दिवा भगवंतांच्या मुखाजवळ आहे वरती. तर तिथे आपण आत हवा वगैरे कुठे काही जात नाही, एकदम स्थिर असं वातावरण आहे. कारण दक्षिण भारतातले मंदिर आपण बघितले, श्रीरंगम वगैरे सगळे, तिथे अजूनही लाईट नाही, दिव्यांनीच आपल्याला भगवंतांचं दर्शन घ्यावं लागतं. ते 2 दिवे, चरणांजवळचा एक दिवा आहे आणि त्यांच्या मुखाजवळ एक दिवा आहे. तर चरणांजवळचा दिवा आहे तो बिलकुल हलत नाही, तिथं आत हवा वगैरे जात नाही, आणि त्याच्यामुळे ती ज्योत अशी स्थिर अगदी जळत राहते. पण भगवंतांच्या मुखाजवळचा जो दिवा आहे, तर त्या दिव्याची वात मात्र अजूनही भगवंतांकडे अशी ओढली जाते आतमध्ये, आणि थोड्या वेळाने परत सोडली जाते. तर हे कशामुळे सगळं? भगवंतांचा श्वास जो आहे, ब्रिदिंग इन अँड ब्रिदिंग आउट. तर आत त्यांनी श्वास घेतला की ती ज्योत त्यांच्याकडे ओढली जाते, श्वास सोडला की त्यांच्याकडे परत त्या बाजूला जाते. तर अजूनही त्याचे फोटो सुद्धा तुम्ही इंटरनेटवर टाकलं तर ते फोटो अजूनही त्याच्यामध्ये आहेत. तर या पद्धतीने भगवंत या जिल्ह्यामध्ये भक्तांना अजूनही ते व्यासदेवांच्या हृदयात प्रकट झाले, अजूनही दर्शन देत आहेत. आजही आपण तिथे गेला तर त्यांचं दर्शन आपल्याला सुद्धा मिळू शकतं. तर बहिर नरसिंगा हृदये नरसिंगा, भगवंत बाहेर पण आहेत आणि हृदयामध्ये पण आहेत. त्यानंतर नरसिंह देवांची पुढची जी ओळ आहे त्या या आरतीमधली काय येते ती? बहिर नरसिंगा हृदये नरसिंगा नरसिंगम आदिम शरणम प्रपदे. तर नरसिंह आदी रूप आहे भगवंतांचं, या रूपामध्ये सगळ्या प्रकारच्या देवी देवता त्याच्यामध्ये आहेत. तर एक रूप आहे भगवंतांचं, त्याच्यामध्ये भगवंतांच्या नरसिंह भगवंतांच्या डोक्याला याला किती शिर आहेत, किती डोके आहेत? जवळजवळ 8 डोके आहेत. कुठले कुठले त्याच्यामध्ये एक घोडा आहे. किती अनेक लोकांनी हे रूप पाहिलं असेल बघा. जसं पंचमुखी हनुमानांचं आहे तसंच नरसिंह देवांचं सुद्धा हे 8 तोंड असलेलं एक रूप आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे घोडा, दुसरा आहे गरुड, तिसरा आहे वराहदेव, चौथा आहे हनुमानजी, 5वं आहे सिंहाचा एक चेहरा आहे, 6वं आहे वाघ, 7वं आहे अस्वल भालू, आणि 8वं आहे 2 पक्षी, 2 तोंडाचे पक्षी. तर अशा प्रकारचे हे 8 वेगळ्या प्रकारची तोंड भगवंतांना नरसिंहदेवांना आहे. तर या भगवंताचं जर आपण स्मरण केलं तर भगवंत आपलं अनेक गोष्टींपासून रक्षण करतात. ही 8 तोंड 8 प्रकारची कृपा आपल्यावर करतात. तर पहिलं जे आहे घोडा,
तर हे जे आहे याच्यामधून भगवंत आपली अज्ञानापासून रक्षण करतात. भगवंत आपल्याला जे अज्ञान आहे अज्ञानापासून आपलं रक्षण करतात. दुसरं आहे गरुड. गरुड तर हे आपलं विष जे आहे, ज्या ज्या वेळेस आपल्यावर विषप्रयोग केला जातो तर ते विषापासून संरक्षण करण्याचं काम भगवंताचं हे गरुड रूप जे आहे तर ते करतं. किंवा विंचू साप वगैरे जे विष आपल्याला समजा दंश झाला तर त्याच्यामधून आपण या कृपेने गरुडाच्या कृपेने संरक्षित होतो. तिसरं जे वराह रूप आहे तर यामध्ये बऱ्याचदा बघा काळी जादू वगैरे असते, तंत्रविद्या, तर त्याच्यापासून रक्षण करण्याचं काम वराहदेव करतात. चौथं जे रूप आहे हनुमानजींचं, श्रीरामांचे मोठे भक्त, तर त्यांचं जर आपण बघा त्यांच्या हनुमान चालिसामध्ये सुद्धा, हनुमान चालिसामध्ये एक ठिकाणी एक ओळ येते बघा, भूत पिशाच निकट नाही आवे. तर यापासून हनुमानजी आपलं रक्षण करतात. आणि दुसरी अजून एक गोष्ट, एखादी हरवलेली जी गोष्ट आहे आपली आपली स्वतःच्या मालकीची कष्टाची, तर ती गोष्ट मिळवण्यासाठी किंवा परत देण्यासाठी सुद्धा भगवंत आपल्याला याच्यामध्ये हे करतात आणि त्या रूपाने आपलं रक्षण करतात. सिंह आपल्याला काय करतात, मुक्ती प्रदान करतात किंवा भक्ती देतात. त्या रूपानं भगवंत आपले त्या दृष्टीने भक्तीचं रक्षण करतात. वाघ आपल्याला रोगमुक्ती देतात, त्या मुखातून आपल्याला रोगमुक्ती मिळते. आणि भालू किंवा अस्वल हे जे रूप आहे तर याच्यापासून आपली बऱ्याचदा आपल्याला अंधाराची भीती असते, अंधार किंवा अज्ञानच आपण एक दृष्टीने म्हणू, तर त्याच्यापासून सुद्धा आपल्याला यामधून संरक्षण मिळतं, मुक्ती मिळते. आणि सगळ्यात शेवटचं जे सांगितलं, भगवंताचा 2 तोंड असलेला जो पक्षी आहे, तर यामधून भगवंत आपल्याला शांती प्रदान करतात. किती आपण डिस्टर्ब असलो आणि भगवंताचं जर आपण हे आधी रूप जर स्मरण केलं तर आपल्याला या मधून शांतीचा अनुभव होतो. अजून वेळ आहे ना, 10 मिनिट 15 मिनिट. तर जेव्हा आपण ही प्रार्थना गातो पूर्णपणे, नमस्ते नरसिंहाय, तर ही गात असताना आपण कुठल्या भावनेने गायली पाहिजे, तर नरसिंह देवजी आपली भावना अशी असली पाहिजे की तुम्ही आमच्या हृदयामध्ये स्थापित व्हा आणि आम्हाला शरणागती द्या. जेव्हा जेव्हा आपण ही प्रार्थना गातो तर त्यावेळेस आपलं कॉन्शियसनेस या पूर्ण अर्थ जर आपल्याला माहित असेल तर त्या कॉन्शियसनेस मध्ये असलं पाहिजे. तुम्ही सगळ्या प्रकारचं संरक्षण आम्हाला देऊ शकता, तुम्ही सर्व शक्तिमान आहात आणि आमच्या जीवनामध्ये येणारे सगळे जे अडथळे आहेत, मग आपल्या वैयक्तिक भौतिक जीवनातले असोत किंवा आपल्या भक्ती मार्गातले असोत, तर हा अर्थ जेव्हा आपण लक्षात घेतो तर त्यावेळेस त्या पद्धतीने त्या धारणेनं जेव्हा आपण ही आरती गातो तर त्यावेळेस नक्की आपल्याला भगवंत काय करतात, आपले सगळे अनर्थ, आपल्या सगळ्या अडचणी दूर करतात आणि आपल्याला कृपा देतात. बहिर नरसिंगा हृदये नरसिंगा नरसिंगम आदिम शरणम प्रपद्ये. तर ह्या भावना ही आरती गाताना आपल्या मनामध्ये असल्या पाहिजे. तर आपला प्रॉब्लेम काय, आपण काय करतो बघा, आपल्याला माहिती आहे की नरसिंहदेव संरक्षण करतात, पण आपण गाडीत बसलो की आमचं तसं आहे बघा, गाडीत बसलो की आम्ही दोघं पण असलो की लगेच अलका काय करते, नरसिंह आरती सुरू करते. फक्त बसल्यावर आरतीचं ध्यान येतं, पण पोहोचल्यानंतर आता आम्हाला काय आलो कुठे आलो ते नाही. पण इथे आपण काय केलं पाहिजे, फक्त बसतानाच फक्त त्याचं स्मरण करायला पाहिजे का, सुरक्षित पोहोचलो धन्यवाद हे पण म्हणायला पाहिजे ना. पण आपल्याकडून ते होत नाही. जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा आपण फक्त त्याचं स्मरण करतो. आता बाकी तुमची जबाबदारी, बस मी आता एकदा स्मरण केलं ना, आता बघा तुमचं तुम्ही. तर या पद्धतीने आपण स्मरण नेहमी, मग ते गाडीत बसताना असो, प्रवास करताना असो किंवा प्रवास संपला तरी आपण कमीत कमी त्यांना सुरक्षित आणलं, धन्यवाद, या पद्धतीने त्यांची आपण ग्रॅटिट्यूड किंवा आपली कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तर इथं प्रल्हादासाठी नरसिंह जेव्हा आले तर त्याची जी कारण आहेत ती 3 गुण आहेत बघा प्रल्हाद महाराजांचे. कुठले 3 गुण आहेत, तर प्रल्हाद महाराज यांचं श्रवण जे आहे, ऐकणं जे आहे, एक महत्वाचा गुण आहे. त्यानंतर त्याचा दुसरा महत्वाचा गुण आहे तो म्हणजे त्यांचं स्मरण. आणि तिसरा एक गुण आहे प्रल्हाद महाराजांची सेवा भावना. तर हे 3 गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या प्रल्हाद महाराजांच्या, तर आपल्याला लक्षात येईल बघा कसं त्यांनी स्मरण केलं. पण एक एक गुण बघू त्यांचा. हिरण्यकश्यपूने कुठल्या कुठल्या प्रकारे त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रकारे बघा. सर्पामध्ये टाकणं, तेलाच्या उकडत्या कढीत टाकणं, तरी पण भगवंत काय करतात,
प्रल्हाद महाराज काय करतात, भगवंतांचं स्मरण करतायत. हत्तीच्या पायाखाली दिलं तरी तिथे काय चालू आहे, आपण हा पिक्चर पण पाहिलाय अलीकडे सगळ्यांना बघितलं असेल तुम्ही ते कसा, तर कड्यावरून लोटून देत आहेत, त्या होलिकेच्या मांडीवर बसवलं तिथे सुद्धा सगळीकडे प्रल्हाद महाराज भगवंताचं स्मरण करतात. आणि या त्यांच्या स्मरणामुळे, त्यांच्या या गुणामुळे या सगळ्या प्रकारच्या अडथळ्यांमध्ये, सगळ्या प्रकारच्या संकटांमधून भगवंत नरसिंहदेव त्यांचं काय करतात, रक्षण करतात. पण आपल्या बाबतीत काय होतं, परिस्थिती अनुकूल असेल तर भगवंताचं स्मरण, जर थोडं खालीवर झालं की आपलं काय होतं, कुठं वेळ आहे, आता कशाला करू, वेळ असल्यावर बघेल. तर आपण फक्त सवडीनं आपलं जे स्मरण आहे ते कसं आहे, सवडी नाही, मला वेळ आहे, आता मी निवांत आहे, काही काम नाहीये, टेन्शन नाहीये, त्यावेळेस आपल्याला भगवंताची आठवण येते. पण प्रल्हाद महाराज कधीही भगवंतांच्या स्मरणापासून वेगळे नाही, ते सातत्यानं त्यांचं चिंतन या प्रकारे चालू आहे. आपण सुद्धा प्रल्हाद महाराजांकडून ही गोष्ट शिकली पाहिजे की सातत्यानं आपल्याला ते स्मरण असलं पाहिजे. त्यानंतर दुसरा गुण महत्वाचा त्यांचा काय, त्यांचं श्रवण. कशा प्रकारे श्रवण केलं त्यांनी बघा, नारद मुनींनी हे सगळं त्यांना सांगितलंय. कुणी सांगितलंय, कुठल्या अवस्थेत सांगितलंय, जेव्हा ते कुठे, कयादूच्या गर्भामध्ये. आणि ही कथा ऐकता ऐकता नारद मुनींची कयादू झोपी गेलीय, पण प्रल्हाद महाराज झोपले नाही. ते म्हणतात नाही, आई कदाचित झोपलीये पण मला झोपून चालणार नाही. तरी सुद्धा ते त्या अवस्थेमध्ये, गर्भावस्थेमध्ये असताना सुद्धा मला ऐकायला पाहिजे. आणि जेव्हा आपण हे श्रवण चांगलं करतो याचा फायदा काय होतो, ज्या व्यक्तीचं श्रवण चांगलं आहे त्या व्यक्तीची बुद्धी काय होते, तल्लख होते, तीक्ष्ण होते. आणि जर आपली बुद्धी तीक्ष्ण असेल तर आपल्याला आपल्या मनावर सुद्धा नियंत्रण मिळवता येतं. आणि म्हणून भक्ती मार्गामध्ये आपल्याला नंददुलाल प्रभूजी अनेकदा सांगतात की भक्ती मार्गामध्ये ही भक्तीची जी गाडी आहे ती दोन चाकावर चालली पाहिजे. एक आहे आपली साधना आणि दुसरं आहे आपली सेवा. जर आपण चांगलं श्रवण केलं नाही तर आपली बुद्धी नक्कीच काय बनते, ही गुलाम बनते. कुणाचं, मनाचं गुलाम बनते. बघा, हे जे सूक्ष्म घटक आहेत, मन, बुद्धी आणि अहंकार, त्याचं उदाहरण देताना प्रभुपादांनी उदाहरण दिलेलं आहे. बघा, हे मन, बुद्धी, अहंकार कुणाप्रमाणे, मन हे पत्नी आहे, बुद्धी हा पती आहे, आणि अहंकार नाही, इंद्रिय, याचं उदाहरण देतात ते. इंद्रिय म्हणजे कोण आहे, तर त्या कुटुंबातली मुलं आहेत. जसं मुलं जर ओरडायला लागले तर सगळ्यात अगोदर कोण अफेक्टेड होतं, ती आई. का सारखं रडतोय, ती काय म्हणते, त्याला हे काहीतरी हवं असणार आहे. मग ती काय कुणाकडे जाते, नवऱ्याला सांगते, का रडतोय बघा त्याचं काय. म्हणजे जर कुटुंबामध्ये, प्रभुपाद म्हणतात, जर मन आपलं स्ट्रॉंग असेल, म्हणजे पत्नी स्ट्रॉंग असेल, तर तिथं बुद्धीचं काही चालत नाही. म्हणून आपल्याला काय पाहिजे, कुटुंबामध्ये कोण स्ट्रॉंग पाहिजे, बुद्धी आपली तीक्ष्ण असली पाहिजे. त्या बुद्धीला सांगून देता आलं पाहिजे, पटवून देता आलं पाहिजे की नाही हे चुकीचं आहे. जसं मुलं डिमांड करतात की चॉकलेट पाहिजे किंवा आईस्क्रीम पाहिजे, रडतायत, दिलं पाहिजे. पत्नीला वाटतं किंवा कशाला रडवून द्यायचं विनाकारण, दिलं पाहिजे. पण तीच जर आईस्क्रीम आपण त्यांना दिली तर काय होणार आहे, 2-4 दिवसांनी आजारी पडणार आहे, बाहेरचं आहे, त्याच्यात काय अशुद्धता असू शकते. आणि ह्या गोष्टी कुणाला माहिती आहेत, नवऱ्याला कळतात की नाही हे बाहेरचं खाल्लं की त्रास होणार आहे. म्हणून तिथे नाही म्हणता आलं पाहिजे, त्याला सांगता आलं पाहिजे की अरे हे केलं तर असं होणार आहे. या पद्धतीने बुद्धी आपली कधी स्ट्रॉंग होते, जर आपण श्रवण चांगलं केलं तर. आपल्याला ही भगवंताची जी कथा आहे जिथे कुठे असेल ती आपण लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. आणि जर आपण लक्षपूर्वक ऐकलं नाही तर आपलं मन आपल्याला कुठे आणि कधी घेऊन जाईल त्याच्यामधून काही सांगता येत नाही. आणि मग यामुळे आपल्याला श्रवण हे अतिशय महत्वाचं आहे आणि ते अगदी लक्षपूर्वक आपण केलं पाहिजे. आणि तिसरा जो महत्वाचा गुण आहे प्रल्हाद महाराजांचा तो म्हणजे सेवा. प्रल्हाद महाराज आपल्या पूर्वजन्मी एक विष्णू शर्मा नावाचे ब्राह्मण होते. त्याच्याबद्दल एक कथा आहे. तर विष्णू शर्मा हा अगदी जसं अजामिळाचं वर्णन येतं तशा पद्धतीने याचं सुद्धा जीवन तशाच प्रकारचं आहे. हा अगदी प्रामाणिक नाहीये, त्याच्या अनेक मैत्रिणी आहेत. काही वेळेस त्याचं असं वर्णन आहे की वेश्यांशी सुद्धा त्यांचा संबंध आहे. आणि एका वेळेस काय करतात, एका मैत्रिणीला घेऊन जंगलामध्ये जातात आणि तिथे जाऊन त्यांचं कडाक्याचं भांडण होतं.
आणि भांडण झाल्यानंतर त्या जंगलामध्ये त्यांना मुक्काम करायचा असतो आणि तिथे एक पडलेली इमारत असते, त्या इमारतीमध्ये आश्रय घेतात आणि ती जागा जी पानं पडलेली आहेत, कचरा पडलेला आहे, काय करतात दोघं पण तिथे ती साफ करतात झाडण्यासाठी आणि तिथेच ते काय करतात विश्रांती घेतात, न बोलता काय करतात झोपी जातात, एकमेकांना बोलत नाहीत, भांडण झालेलं आहे, ती जागा स्वच्छ करतात आणि झोपतात. आणि त्या रात्री नेमकं काय झालेलं आहे, त्या दिवशी ती दिवस कुठला आहे, ती जागा जी आहे तिथे जुनं नरसिंह देवाचं मंदिर होतं, पडलेलं होतं आणि त्यांनी काय केलं न कळत त्या विष्णू शर्मानं ती जागा झाडली आणि एक प्रकारे इनडायरेक्टली भगवंतांची सेवा केली. आणि अशा प्रकारे तो दिवस पण कोणता होता, विशेष करून नरसिंह चतुर्थीचा दिवस. आणि या दिवशी ती सेवा केल्यामुळं, कारण हे दिवस जे आहेत बघा, याला एक वेगळा नाव आहे, मला तर आठवल्यावर सांगेल. तर या दिवशी ती सेवा घडल्यामुळं पुढच्या येणाऱ्या जन्मामध्ये विष्णू शर्माला कुठला जन्म मिळालाय, प्रल्हादाचा जन्म मिळालेला आहे. तर अशा पद्धतीने जर आपण या अशा प्रकारच्या महत्वाच्या दिवशी, जसे जन्माष्टमी आहे, राधाष्टमी आहे किंवा गौर पौर्णिमा आहे, या दिवशी भगवंतांची खास कृपा, विशेष कृपा त्या दिवशी असते. म्हणून बघा अनेक लोक जे ज्यांना हे माहिती आहे तत्व, तर त्या दिवशी ते विशेष दान देतात, डोनेशन देणार, अभिषेकासाठी हे करणार किंवा प्रसादासाठी डोनेशन देणार. या पद्धतीने किंवा मंदिरात कमीत कमी कुठली ना कुठली सेवा त्या दिवशी हे लोक किंवा हे भक्त करण्याचा प्रयत्न करतात. तर याच्यामध्ये आपल्याला हे लक्षात असलं पाहिजे की हे पर्व दिवस आहेत बघा, याला काय म्हणतात, हे विशेष दिवस असतात. त्या दिवशी भगवंतांची खास कृपा ही भक्तांना मिळत असते आणि म्हणून या दिवशी जर आपण या पद्धतीने विशेष ही कृपा करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला, जसं विष्णू शर्माला लाभ झाला तसा आपल्याला सुद्धा कदाचित, आपली ऐपत नाहीये काही, आपल्या स्वतःच्या साधनेवर आपण भगवंत प्राप्त करू शकू, आपली ती क्षमता नाहीये, पण आपण या खास दिवशी नक्कीच पर्वदिनी आपण ही कृपा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, सेवा आपण केली पाहिजे. तर याच्यामध्ये आपण भगवंतांना शरण गेलं पाहिजे, शरणम प्रपद्ये जो शेवटचा शब्द आहे बघा, भगवंतांना आपण शरण गेलं पाहिजे आणि त्यांना प्रार्थनापूर्वक म्हटलं पाहिजे की भगवंत मी आपला आहे, कृपया माझा तुम्ही स्वीकार करा. आणि या प्रार्थनेमध्ये आपण जरा सुद्धा उशीर नाही करायला पाहिजे, पटकन जेव्हा आपल्या मनात ती भावना येते त्यावेळेस आपण नतमस्तक झालं पाहिजे, दंडवत केला पाहिजे आणि लवकरात लवकर तुम्ही काय करा, मला ही कृपा द्या, अशा प्रकारची याचना त्यांना दंडवत करून आपण केली पाहिजे. तर लवकरात लवकर करणं याला एक अर्थ आहे बघा. रामायणामध्ये एक थोडा प्रसंग आहे, जेव्हा रावण त्याच्या भावाला बिभीषणाला हे करतात, हकलून देतात त्यांच्या राज्यामधून, लंकेमधून. आपण तो पिक्चर मध्ये बघतो बघा, अगदी लात मारतात त्याला, चल निघ इथून, इथे असून काय करतो, घर बेतीस, मला मदत करण्याऐवजी तू कुणाला मदत करतोय, माझ्या शत्रूला मदत करतोय. आणि हे जेव्हा कळतं त्यावेळेस बिभीषण विचार करतात की काय इथे आपला एवढा अपमान होत असेल तर याच्यामध्ये राहून काय उपयोग आहे. आणि मग ते विचार करतात आणि त्यांच्या 2-4 त्यांच्या मित्रांना घेऊन वायुमार्गे कुठे येतात, आता कुठलं स्थान आपल्याला यात्रेला जायचं होतं, रामेश्वरम, तिथं त्या समुद्रावरच आहेत आणि तिथे घाई करतायत, विनंती करतायत या सगळ्यांना. आणि इकडे सगळी यांची मंत्रणा चालू आहे. सगळे श्रीराम विचारतात काय केलं पाहिजे, यांना घ्यायचं का नाही आपल्या पार्टीत. बाकीचे सगळे म्हणतात नाही 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 घ्यायला पाहिजे, त्यांचं चाललंय सगळं, काही हो म्हणतात काही नाही म्हणतात. हनुमानजी म्हणतात घ्यायला पाहिजे. आणि त्यावेळेस बिभीषण एक शब्द वापरतात, क्षिप्रम. क्षिप्रम काय अर्थ आहे त्याचा, क्षिप्रम म्हणजे तात्काळ, लवकर लवकर. का बरं लवकर, ते म्हणतात कारण मी एक असुर आहे, मला आता या क्षणी तुमच्या शरण येण्याची इच्छा झाली आहे, थोडा वेळ जर गेला तर कदाचित माझ्या मनातली ती इच्छा निघून जाऊ शकते. आपल्या बाबतीत सुद्धा असंच घडतं बरं. कधी कधी वाटतं बघा आपण हे काम करावं, डोनेशन द्यावं, ही सेवा करावी, त्या क्षणी जर केलं तर होतं, नाहीतर लांबणीवर टाकलं की बघा तुम्हाला अनुभव असेल, मला तर आहे, आपल्याला वाटतं कधी कधी अरे हेच केलं पाहिजे, सगळे करतायत आपल्याला पण करायला पाहिजे. पण थोडं पुढं ढकललं की समजा संपलं, माया येणार तुम्हाला मस्त खेळवणार, अरे नाही केलं तर कुठं बिघडतंय, बाकीचे आहेतच की करायला, आपण नाही गेलं म्हणून कुठं बिघडणार आहे. तर ही जी माया आपल्याला त्या गोष्टीपासून नक्की दूर करते. माया एवढी प्रबळ आहे ती आपल्याला भगवंताच्या सेवेपासून म्हणा, त्यांच्या स्मरणापासून म्हणा
या सगळ्या गोष्टीपासून दूर घेऊन जाते. एवढी प्रबळ आहे, कारण तिला परीक्षा तर घ्यायची ना आपली. खरंच तू सगळ्या स्थितीमध्ये भगवंतांना स्वीकारलंयस का फक्त तुझ्या सवडीनं स्वीकारलंय? तर हे घेण्यासाठी मायेचं काम आहे. ती सुद्धा भगवंताची दासीच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की काय करा, पटकन निर्णय घ्या. माझं मन बदललं तर मी कदाचित हा विचार सोडून देऊ शकतो, आणि म्हणून माझी काही गॅरंटी नाहीये. यासाठी ते विनंती करतात की लवकरात लवकर काय करा, निर्णय घ्या, मला घ्यायचं की नाही. आणि नंतर मग तिथे सगळ्या त्यांच्या वानर सेनेचा, त्यांच्यातले जे महत्वाचे भक्त असतात त्यांचा विचार घेऊन भगवंत त्यांना स्वीकारतात. म्हणून आपल्या मनात सुद्धा जेव्हा चांगली भावना आली तर त्या क्षणी पटकन वाटलं ना, अरे आता पटकन जपमाळ घ्यावा आणि एक्स्ट्रा एक राऊंड तर केला पाहिजे. ज्या क्षणी विचार येतो त्या क्षणी माळा उचलली पाहिजे. तो क्षण पुढे ढकलला की समजा संपलं, राहिली माळा. 16 राहिल्या त्या 16च राहणार. एक सुद्धा जास्त माळ आपल्याकडून होत नाही. पण ज्या क्षणी विचार येतो त्या क्षणी आपण जर ते केलं तर ते आपल्याला नक्कीच आपल्या फायदेशीर राहतं. म्हणून नरसिंगामादीम शरणम प्रपद्ये. आता इथं हे पहिला जो भाग आहे आरती मधला तो इथे संपतो. त्याच्यानंतर पुढे काही ओळी आहेत. काय त्याच्या ओळी आहेत? तर ती आरतीचा भाग नाहीये. तर ते कुणी लिहिलेलं आहे? तर तो जो भाग आहे तो जयदेव गोस्वामींनी लिहिलेला आहे. कुठली सुरुवात आहे बघा. तव कर कमल वरे नखा अद्भुत शृंगाम दलिता हिरण्यकशिपो तनुभृंगाम. तर हा जो भाग आहे तो आरतीचा भाग नाहीये. पहिला जो भाग होता तो व्यासदेवांनी लिहिलेला आहे, आणि हा जो भाग आहे तो जयदेव गोस्वामी त्यांचं जे काही दशावतार स्तोत्र आहे त्याच्यामधला हा भाग घेतलेला आहे. तर याच्यामध्ये काय वर्णन केलंय? तव कर कमल वरे. तुमचे हात कसे आहेत? कमळासारखे मऊ आहेत. कमळाचे जे पेटल्स आहेत त्याच्यासारखे अगदी एकदम मऊ आहेत, मुलायम आहेत. पण हे मुलायम कुणासाठी आहेत? हिरण्यकशिपूसाठी. काय केलं त्याचं? नखांनी त्याला फाडून टाकले. त्याच्यासाठी मऊ नाही आहेत. मऊ कुणासाठी आहेत? भक्तांसाठी. प्रल्हाद बघा, जेव्हा हे रूप प्रकट झालं त्यावेळेस सगळे देवी देवता घाबरत होते भगवंताच्या नरसिंहदेवाच्या जवळ जायला. पण कोण पुढे गेलं सगळ्यात अगोदर? प्रल्हाद महाराज गेले. आणि प्रल्हाद महाराजांच्या डोक्यावर नरसिंहदेव तो हात कमलासारखा तो मऊ असणारा मुलायम हात त्यांच्या डोक्यावर केसावून फिरवतात आणि त्याला प्रेम करतात. तर हे भगवंताचे जे हात आहेत किंवा त्यांचं जे काही कर कमल आहे ते एकदम कमळाच्या पाकळ्यांसारखं मऊ आहे, मुलायम आहे. पण त्यांची जी पुढची ओळ आहे बघा, अद्भुत शृंगम आणि नखाचं वर्णन केलेलं आहे बघा. तर हे जे नख आहेत ती मात्र कुणासाठी आहेत? जे हिरण्यकशिपू सारख्या अभक्ताला, आसुराला किंवा अशा व्यक्तीला, नास्तिकाला त्याचे हृदय फाडण्यासाठी, त्याची दगडासारखी छाती फाडण्यासाठी कसे धारदार आहेत. तर याच्यामधून दलित हा शब्द आहे बघा. दलित हिरण्यकशिपू तनुभृंगम. दलित म्हणजे काय? फाडून टाकणे, चिरडून टाकले, तोडणे. दळतो ना आपण, दलित बघा त्याच्याबद्दल समजून घेऊ शकतो तुम्ही. दळतो तेव्हा काय होतं? त्या दाण्यावरचं ते काय जे कण आहेत, धान्य आहे, ते फुटतात, तुटतात ना. तसं भगवंत त्यांच्या त्या नखांनी हिरण्यकशिपूची जी बॉडी आहे ती काय करतात? चिरतात, पूर्णपणे तुकडे तुकडे करतात त्याचे. तनुभृंगम. तनु म्हणजे शरीर आणि भृंग म्हणजे त्याला फोडणं. आणि त्याच्या पुढची एक ओळ आहे, केशव धृता नरहरी रूपा. केशव म्हणजे काय? के म्हणजे ब्रह्मा आणि शव म्हणजे शिव, ईश. तर जे भगवंत कुणाला नियंत्रित करतात? ब्रह्माजींना आणि शिवजींना सुद्धा नियंत्रित करतात. त्या अर्थानं तो एक शब्द येतो. आणि दुसरा एक त्याचा अर्थ आहे के म्हणजे केशव म्हणजे दुसरा अर्थ त्यांचे केस. ते केस कसे आहेत? अतिशय मुलायम आहेत. आपण त्याच्यामध्ये त्या चित्रामध्ये पण पाहतो तर त्यांचे केस अतिशय मुलायम आहेत. आणि याच्याबद्दल एक घटना घडलेली आहे, तुम्ही सुद्धा ऐकली असेल कदाचित, त्याचे व्हिडिओ पण आहेत अनेक, की साऊथ आफ्रिकेमध्ये एक भक्त असतात आणि तिथे त्यांच्या बाबतीत हा प्रसंग घडलेला आहे. तर त्यांची एक मुलगी असते, या भक्ताची 5 वर्षाची मुलगी असते. आणि तर ते दुसऱ्या मजल्यावर राहतात. तर त्यांची मुलगी खाली गार्डन असते, तर तिथे खेळत खेळत बॉल खेळत असते. खेळता खेळता ती रस्त्यावर जाते, पलीकडे बाग असते. तर हे बघतात की आता मुलगी खाली गेलीये आणि आता त्यांना काळजी वाटते की काय येतात. आणि तेवढ्यात तिचा बॉल तिच्या हातातून सुटतो, रस्त्यावर जातो. ते बॉल पकडण्यासाठी ती रस्त्यावर जाते
आणि तेवढ्याच समोरून मोठा ट्रक येत असतो. यांना ती काळजी लक्षात येते की काहीतरी इथं अनहोनी घडेल, म्हणून ते पटकन काय करतात, दुसऱ्या मजल्यावर उतरत पळत त्याच्या मागे जायला, तिला पकडण्यासाठी मागे घेण्यासाठी जातात. तेवढ्यात काय होतं हे वरून पाहतात की तो ट्रक येतो, डायरेक्ट तिच्या अंगावर, तिला उडवतो आणि निघून जातो. आणि मुलगी कुठे पडते उडून? त्या बागेमध्ये. आणि हे घडल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलं की आता काही खरं नाही, याच्यामध्ये तिला लागलं असणार किंवा कदाचित ती आहे की नाही हे पण शंका येते. आणि या पद्धतीने जेव्हा ते मग पटकन येतात, तिला उचलतात आणि डायरेक्ट कुठे घेऊन जातात? दवाखान्यात घेऊन जातात. दवाखान्यात गेल्याबरोबर तिथे सांगतात की डॉक्टरांना, नर्सला रिपोर्ट लिहितात की एका ट्रकने तिला उडवलं. बेशुद्ध झालेली असते आणि बेशुद्ध अवस्थेमध्ये ते तिला सगळं तपासण्या वगैरे करतात, एक्सरे करतात, हे करतात, ते करतात. आणि त्या स्थितीमध्ये त्यांच्या लक्षात येत नाही की हिला तर ट्रकने उडवलंय आणि हिच्या शरीरामध्ये हे काही फ्रॅक्चर कसं नाही. ते डॉक्टर त्या नर्सला परत म्हणतात तो रिपोर्ट दे, या मुलीचा रिपोर्ट दे. नर्स म्हणतात हो तोच तो रिपोर्ट दाखवते. डॉक्टर म्हणतात हा काही विनोद करण्याची वेळ नाहीये, दिस इज नॉट अ टाइम फॉर जोक. मी त्या मुलीचा रिपोर्ट, जिला गाडीनं उडवलंय, तिचा रिपोर्ट मागतोय. नर्स परत म्हणते अहो मी तोच रिपोर्ट देते. आणि मग जेव्हा ते खरं सांगतात की ह्या तिचाच रिपोर्ट आहे, त्याच्यामध्ये ते एक फ्रॅक्चर नाही, अगदी डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत कुठंच काही लागलेलं नाही. ते डॉक्टर अचंबित होतात, हे कसं काय घडतंय. मग ते वडिलांना बोलून घेतात आणि ते म्हणतात, त्यांच्यावर शंका घेतात, अहो तुम्ही बरोबर रिपोर्ट लिहिलाय ना, अहो कदाचित हा अॅनिमल अटॅक दिसतोय, कारण हिच्या कमरेला 2 नखं लागलेली आहेत, हिला कुठं फ्रॅक्चर नाही काय नाही, तुम्ही कसं चुकीने लिहिलं असेल, कदाचित ट्रकने उडवलं. अहो नाही, मी माझ्या डोळ्याने बघितलं, मी वरच्या मजल्यावरून खाली तिला पळत पकडण्यासाठी, मागे घेण्यासाठी जात होतो, तेव्हा ट्रक आला, तिने उडवलं आणि बुडून ती कुठे पडली? बाजूच्या बागेमध्ये पडली. आणि मग हे जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांचा विश्वास बसत नाही, असं कसं शक्य आहे? ट्रकने उडवलं तर तिला नक्की काहीतरी फ्रॅक्चर तरी व्हायला पाहिजे, एखादा तरी हाड मोडायला पाहिजे. आणि मग थोड्या वेळानं ते मुलगी थोडी शुद्धीवर येते, जागी होते आणि मग ती म्हणते, वडिलांना बोलायला लागते. पप्पा म्हणते, काय म्हणते पप्पाना? पप्पा नर्सिंग देवांचे केस एवढे लांब लांब कशासाठी वाढले? ते जर त्यांनी नख कापली नाही तर शाळेत त्यांना टीचर किती रागवते. त्यांचे लांब लांब नख आहेत एवढे एवढे, त्यांचे केस मऊ आहेत, त्यांच्या मानेवरचे केस अतिशय मऊ मुलायम आहेत, पण त्यांचे नख मात्र खूप लांब आहेत. आणि जेव्हा ती मुलगी बिनधास्तपणे असं बोलते, मग हे डॉक्टर आणि ती नर्स दोन्ही अचंबित होतात. आणि मग ते सांगतात की अशा अशा प्रकारचे भगवंत आहेत, नरसिंहदेव हे त्यांचं भगवंताचं रूप आहे. आणि तेव्हापासून त्या प्रसंगानंतर, असा प्रसंग घडल्यानंतर ते डॉक्टर सुद्धा यांच्या हे प्रिचिंग करतात, या मुलीचे वडील आणि ती नर्स सुद्धा यांनी सांगितल्याप्रमाणे 4 माळा जप करायला सुरुवात करतात हळूहळू. नंतर पुढे ते सगळे नियम पालन करायला लागतात, त्या मंदिरामध्ये येतात आणि आता रिसेंटलीच त्या भक्तांची दीक्षा पण झालेली आहे. तर हा जो अनुभव आहे तो केशवधृता, म्हणजे भगवंतांचे जे केस आहेत ते अतिशय मऊ मुलायम आहेत, पण त्यांची नखं मात्र खूप मोठी आहेत, वाढलेली आहेत. ती मुलगी, कारण ते धरताना तिला ते लागतात आणि तिला ते उचलून अलगद काय करतात, त्या बागेमध्ये ठेवतात आणि निघतात. ती सांगते, नरसिंहदेवांचं मी स्मरण करत होते, तो ट्रक आला तेव्हा, आणि ते आले, मला उचललं, त्या बागेत ठेवले आणि निघून गेले. तर हा आत्ता घडलेला काही वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे. अनेक पुस्तकांमध्ये, मॅगझिन मध्ये सुद्धा त्याचं वर्णन आहे, हा आपण याच्यामध्ये पाहू शकतो. तर या सगळ्या कथेनंतर किंवा या घटनेनंतर एक व्यक्ती मात्र नाराज होते. कोण नाराज होतं? भगवंतांनी जेव्हा नरसिंह देवच्या रूपात येतात आणि हिरण्यकश्यपूला मारतात, तर सगळ्यात राग येतो लक्ष्मी देवी. का बरं? तर लक्ष्मी देवी म्हणतात, अहो तुम्ही आला त्या खांबातून आला आणि आल्याबरोबर काय केलं? एन्काउंटर केलंय. तुम्ही कमीत कमी त्याला विचारलं का, तू बदलशील का, हे चांगलंय का? तुम्ही कमीत कमी त्याला संधी दिली का, की तू आता जे चाललंय तुला बदलायचंय का, तुला चेंज व्हायचंय का? त्यावेळेस नरसिंहदेव लक्ष्मी मातेसमोर हात जोडतात, नक्की चूक झाली माझ्याकडून, हे चुकलं, इथून पुढे मात्र ह्या फीडबॅकचा मी काय करेल, नक्की उपयोग करेल. आणि म्हणून पुढच्या जन्मामध्ये जेव्हा भगवंत श्री राम अवतारामध्ये येतात, तर आपण बघतो रावणाला किती वेळेस भगवंत संधी देतात. त्याचं धनुष्य तुटून पडतं, त्याचा रथावरून खाली पडतात, त्याचं सगळं सैन्य मरतं. त्या प्रत्येक वेळेस श्रीरामांनी काय केलंय? रावणाला संधी दिलीये, परत जा, विचार कर, अजूनही वेळ गेलेली नाहीये.
त्याचे आता मला सांगा, एवढे ते सगळे प्रत्येक बाणाने त्याचे सगळे 10चे 10 मुंडके उडवतात, भगवंताला माहित नाहीये त्याचं कुठं मरण आहे, त्याच्या नाभीमध्ये जे अमृत आहे वगैरे, पण तरी पण का देतात एवढा वेळ, का त्याच्या हे करतात? याच्यासाठीच की तू परत जाऊन विचार कर, तुला बदलायचंय का, तुला मला शरण यायचंय का. या सगळ्या संधी जेव्हा देऊन सुद्धा तो काही बदलत नाही, त्यावेळेस त्या लीलेमध्ये श्री रामचंद्र काय करतात, रावणाला मारतात, एवढ्या वेळची संधी देऊन. कारण जिथे जिथे लक्ष्मी असतात तिथे बघा तुम्ही, त्यांनी अशा प्रकारची दैत्याला मारण्याची कुठलीच घटना घडत नाही. बघा इथे जेव्हा लक्ष्मी देवी त्यांच्या बरोबर आहेत म्हणून हिरण्यकशिपू गेला. वृंदावनामध्ये सुद्धा काय घडतं, बाकीच्या सगळ्या ज्या असुरांना मारण्याच्या लीला आहेत तिथे राधाराणी नाहीये, तेव्हाच त्या लीला घडतात. आणि म्हणून लक्ष्मी देवी आहेत, खूप कृपाळू आहेत, त्यांच्यामध्ये मनामध्ये सगळ्यांच्या प्रती काय प्रचंड स्नेह, म्हणून त्या प्रत्येक जीवाला परत परत संधी देतात. आणि म्हणून ही जी काही त्यांनी दिलेला जो फीडबॅक आहे तो तिथे या लीलेमध्ये, रामचंद्राच्या लीलेमध्ये श्रीराम वापरतात आणि रावणाला अनेक अनेक संधी देतात. तर अशा प्रकारे आपण प्रल्हादाच्या जीवनामधून आणि भक्त प्रल्हादाच्या जीवनामधून आणि या नरसिंह अवताराच्या या कथेमधून समजू शकतो की आपण आपलं जे काही श्रवण आहे, त्यांनी जे काही 3 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या त्या आपण चांगल्या प्रकारे केल्या पाहिजे. श्रवण, त्यानंतर स्मरण आणि आपली सेवा, या 3 गोष्टी आपण याच्यातून जर घेतल्या तर नक्कीच आपल्या भक्ती मार्गामध्ये आपल्या येणाऱ्या अडथळ्यांवर आपल्याला मात करता येईल आणि आपली भक्ती ही आपल्याला पुढे पुढच्या टप्प्यावर, पुढच्या स्तरावर घेऊन जाता येते. खूप खूप धन्यवाद. जर माझ्याकडून काही चुकून गेलं असेल किंवा काही कंटेंट वगैरे इकडे तिकडे झालं असेल तर कृपया माफ करा. श्रील प्रभुपाद की जय, श्री नरसिंह भगवान की जय, श्री प्रल्हाद महाराज की. खूप खूप धन्यवाद.